पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल म्हटल्याप्रमाणे 5व्या अध्यायाचा पुन्हा एकदा थोडासा आपण घेतलाच होता थोडासा परामर्श, पण 5व्या अध्यायाचं नेमकं सार किंवा त्याचं नेमकं स्वरूप काय आहे असं जर विचारात घ्यायचं तर त्याचा खरं म्हणजे एकच स्वरूप आहे, ते म्हणजे असं की कर्मसन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ, म्हणजे निष्काम कर्माचा विचार योग्य किंवा श्रेष्ठ का त्या ठिकाणी जो कर्मसन्यास म्हणजे प्रत्यक्ष वस्त्र धारण करून घेतलेल्या भगव्यामध्ये जाण्यात जे कर्माचा त्याग आहे. कारण काय आहे, कर्मत्याग सर्व आश्रमांमध्ये पण काही ना काही प्रकाराने आहे. ब्रह्मचर्याश्रमामध्ये काही गोष्टींचा त्याग आहे, गृहस्थाश्रमामध्ये काही गोष्टींचा त्याग आहे, वानप्रस्थामध्ये काही गोष्टींचा त्याग आहे, संन्यासात तर सगळ्याचाच त्याग आहे जवळजवळ. आणि त्यामुळे संन्यासाश्रम जो आहे तो काय एक कर्मसन्यास आहे की ज्या ठिकाणी कर्म पूर्णपणे संन्यस्त केलेलं आहे. केवळ देहधारणे करता जेवढं शक्य आहे तेवढाच व्यवहार करणे, त्याच्या पलीकडे कुठलंही कर्म न आचरणे, हे जे स्वरूप आहे त्या कर्मसन्यासाचं ते श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ, हा खरा प्रश्न आहे. आता या प्रश्नावरती इथे जो उहापोह केला आहे तो उहापोह करण्याचं कारण काय. आता अर्जुनानी पहिल्यांदा काही तत्वज्ञान समजायचं म्हणून विचारलेला हा पहिला प्रश्न आहे. आत्तापर्यंत अर्जुन काहीतरी त्याच्या डोक्यातलं, त्याच्या मनातलं, त्याचे संशय, त्याची ती बदललेली प्रवृत्ती, त्याच्या मनाच्या धारणा, या सगळ्यांच्या मध्ये तो त्या आवर्तात सापडलेला आहे. त्या आवर्तातले प्रश्न आहेत त्याचे, पण आता त्या आवर्ताच्या बाहेर आलेला आहे तो. म्हणजे 4 अध्यायांमध्ये ज्ञानाच्या संदर्भामध्ये जेव्हा भगवंतांनी त्याला समजावून सांगितलं आहे त्यानंतरची त्याची स्थिती आता अशी आहे की आता त्याला काहीतरी समजून घ्यायचे. आता त्याला असं वाटतंय की भगवंत काय म्हणतायत हा विषय तर समजून घेऊ, आपल्याला त्याचं आकलन तर करून घेऊ. म्हणून हा विचारलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती भगवंतांनी अनेक प्रकारांनी उत्तर दिले की जे सगळं पुढे वास्तविक पाहता विस्ताराने मांडलेलं आहे. आणि म्हणून इथे ते काय म्हणतात, तो म्हणतो की आता मला सांगा की याच्यामध्ये संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी यत श्रेय एतयोरेकम तत्वे ब्रूहि सुनिश्चितम. म्हणाले तू मला आपलं सांगतोस की संन्यास जे काम्याणाम कर्मणाम न्यासम वगैरे सगळं ठीक आहे, पण कर्मन्यास पण सांगतोस तू, आणि कर्माचा न्यास केला की संन्यास हा पण श्रेष्ठ आहे, त्याच्यानंतर पुन्हा योग पण श्रेष्ठ आहे. हे आत्तापर्यंत तू दोन्ही सांगितलंस.
तर हे 2 सांगितल्यानंतर तू मला हे असे 2-2 गोष्टी सांगू नकोस. तू ह्यातलं नेमकं एक काय योग्य आहे, काय आचरणीय आहे, काय श्रेष्ठ आहे, ते तू मला नेमकं एक सांग. त्यांनी सांगितलं की ठीक आहे. भगवंत म्हणाले, आता तू चांगला प्रश्न विचारायला लागलायस आणि तू विचारलेल्या ह्या प्रश्नाला मला इथे उत्तर द्यायचं आहे. तर म्हणाले, मी आता तुला उत्तर देतो. म्हणून अर्जुना ते म्हणिले, ते हासोनी ये रे दिदले, तेची सांगे न बोलिले काय कृष्ण. म्हणाले त्या ठिकाणी ज्ञानदेव म्हणतात की आता उत्तर दिलंय हसून त्यांनी. आता भगवान सांगतात, संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस्कर उभौ. हे खरं यातलं सूत्र आहे, हे एवढंच सार आहे. त्यांनी सांगितलं की तू मला विचारशील की संन्यास श्रेष्ठ आहे का, तू मला विचारशील कर्मयोग श्रेष्ठ आहे, तर मी म्हणीन दोघंही श्रेष्ठ आहेत. म्हणजे तू मला सांगितलंस त्याप्रमाणे किंवा प्रश्नात विचारलंस त्याप्रमाणे तुम्ही हेही श्रेष्ठ म्हणता, तुम्ही तेही श्रेष्ठ म्हणता, असं कसं. तर त्यांनी सांगितलं नाही, असं कसं नाही, हेच बरोबर आहे, दोन्हीही श्रेष्ठ आहेत. दोघांचीही श्रेष्ठता या ठिकाणी तशीच आहे. आता अर्जुनाचं कसं झालं आहे, अर्जुन आता थोडासा आपल्या स्वतःच्या अस्तित्वामधून त्याला मी काय करावं हेच त्याला अजून त्याला कळलं आहे असं नाही आहे. पण तो ज्याच्यात सापडला होता त्याच्यातून तो थोडासा बाहेर आला आहे. त्यामुळे तो आता काही श्रवण करण्याच्या स्थितीत आहे. म्हणून भगवंत आता इथे सांगतायत, म्हणाले की हा जो कर्मयोग आहे आणि कर्मसन्यास आहे यातलं अंतर तुला व्यवहारामध्ये सांगतो. ते अंतर सांगताना सामान्य दृष्टांतांनी घेता येईल की झोपणं हे जर कर्म आहे तर हे कर्म योग्य आहे का. हो, योग्य आहे. कारण देहाला झोप आवश्यक आहे, संन्याशाला पण झोप आवश्यक आहे, सामान्य गृहस्थाश्रमी माणसाला, ब्रह्मचार्याला, सगळ्यांना झोप आवश्यक आहे. त्यामुळे झोपणं हे कर्म स्वीकार्यच आहे. त्याच्याचबरोबर झोप झाली उठणंही स्वीकार्यच आहे. झोप झाल्यानंतर उठलंच पाहिजे. झोपणं हे कर्म योग्य आहे म्हणून माणूस काही दिवसाचे 24 तास दिवस रात्र झोपून नाही राहत. म्हणजे कर्म जे आहे त्या कर्माला, कर्माचा न्यास कर, कर्म टाकून दे, कर्म ठेवून दे. म्हणजे काय कर, ते म्हणतात कर्माचा योग्य विचार करायलाच पाहिजे. मग कर्माचा योग्य विचार कसा आहे, प्रत्येकाला आहे, संन्याशाला पण आहे आणि मनुष्याला पण आहे. सगळं कर्म टाकलं, त्याचा तर विचार आपण थोडा थोडा पुढे करू. जेवायला बसलो आम्ही, जेवणं आवश्यक आहे का. हो, दुपारी 12 वाजता संन्याशी सुद्धा भिक्षेला येतो. कुठे ना कुठेतरी त्याला भिक्षेची सोय करावीच लागते आणि त्या सोयीच्या ठिकाणी जाऊन तो भिक्षा घेतो. आमच्या उत्तरकाशीमध्ये तर अशी परिस्थिती आहे की संन्यासी आपल्या घरी अग्नी, कारण त्याला वर्ज्य आहे ना संन्याशाला, की अग्नीवरती शिजवायचं आपण, त्या अग्नीची उपासना अग्नीवरती जे केली. वास्तविक पाहता त्यांनी अग्नीवरचं काही खायचंच नाही. पण आता शक्य आहे का संन्याशांना अग्नीवरचं न खाता राहतील असे नाही राहू शकत. मग त्यांना दुपारचं भोजन लागतं आणि त्या दुपारच्या भोजनाकरता संन्यासी दीक्षा घ्यायला येतो. तो कशी दीक्षा घेईल, कोरांना घेईल, कशी घेईल. पण आपण आत्ता बघतो तर लक्षात असं येतं की ह्या सगळ्या संन्याशांना दीक्षा घेण्याकरता आश्रमांमधून सोय. आम्ही ज्या आश्रमात उतरत असू, तो जो उत्तरकाशीचा कैलास आश्रम आहे, त्या एक आश्रमाने त्या हिमालयातल्या संन्यासांच्या लंगरची सोय केलेली आहे. त्यांच्या भोजनाची सोय तेवढी तिथे होते. दुपारी येतात, दुपारचं भोजन करतात आणि अनेक आश्रमात निवास करून असलेले लोक आहेत, त्या आश्रमात राहणाऱ्यांच्या सुद्धा भोजनाची सोय नाही. ते सुद्धा लोक तिथून इथे उठून भोजन करून जातात. पण म्हणजे संन्याशाला सुद्धा पोटाकरता कर्म करावंच लागतं, त्याला त्या आश्रमापर्यंत यावंच लागतं. संध्याकाळचं भोजन काय, खरं म्हणजे आता संन्याशी आहे, काहीतरी आवश्यक आहे तेवढं दुपारी देहाला आधार म्हणून खाल्ला होत नाही. कारण तरुण मंडळी संन्याशी असतात, वृद्ध असले तरी एकावेळी इतकं पोटभर खाऊन बसू शकत नाहीत. संध्याकाळी 4:30 वाजता पुन्हा डोंगरातून येतात इकडे आणि त्या लंगरची रांग लावून उभे राहतात. आपल्या आपल्या डब्यांमधनं, आपल्या आपल्या साधनांमधून अन्न घेऊन जातात भोजनाकरता. 4:30ला घेऊन गेला तेव्हा ते अंधाराच्या आत आपण जिथे निवास करतात डोंगरामध्ये तिथे जाऊन लांब लांब राहतात.
त्यांच्या भोजनाची सोय काय? म्हणजे सांगण्याचा हेतू असा की जेवायचं कर्म आहे, करायचं का नाही? संन्यासी पण करतोच, त्यालाही भोजन घ्यावंच लागतं. मग जेवायचं हे कर्म आहे, आपण करावं म्हणून काही जेवतच राहतो का? 5 मिनटं झाली की खातोय, 10 मिनटं झाली की खातोय, 15 मिनटं झाली असं कोणी करतं का? एकदा पोट भरलं, तृप्ती आली की भोजन संपलं, ते कर्म संपले आहे. म्हणजे त्या कर्माचा न्यासच केला ना. झोप हे कर्म सुरू केलं, झोपेची गरज संपली, जाग आली, कर्माचा न्यास केला. भूक लागली आहे, ती भूक भागण्याकरता आपल्याला खाण्याची आवश्यकता आहे म्हणून भोजन केलेलं आहे. मग आता भोजन करून झाल्यानंतर, आता पोट भरल्यानंतर भोजन थांबलं आहे, म्हणजे भोजन करणं आणि भोजनाचा न्यास करणं. भगवंतांनी इथे काय सांगितलं? उभऊ, दोन्ही. कर्माचा न्यास पण करावा लागतो आणि कर्माचा आरंभ पण करावा लागतो, किंवा कर्म पण करत राहावं लागतं. जसं आपली मुलं आहेत, आपल्याला रागवावं लागतं. सारखं गुडी गुडी टॉक करून भागत नाही, सारखं गोडगोड बोलून ती मुलं शहाणी व्हायची नाहीत. लहानाची मोठी करायची आहेत, त्यांना रागवलं पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे, त्यांना काही समजावलं पाहिजे, कधी जरा कडक झालं पाहिजे, कधी आपला निषेध व्यक्त केला. सगळ्या प्रकारांनी त्यांना आम्हाला डील करावं लागतं, सगळ्या प्रकारांनी त्यांच्याशी आम्हाला व्यवहार करावा लागतो, सगळ्या प्रकारांनी मुलांना शिकवावं लागतं. कारण असं आहे की मुलांना काही बोलायचं नाही असं जेव्हा धरलेलं असतं, तेव्हा काही न बोलता राहायचं असं म्हटलं तर ती मुलंसुद्धा ऐकण्याच्या स्थितीत येणार नाहीत. कारण ते म्हणतील ते मान्य करत जर गेलो तर लहानाची मुलं मोठी होताना ती काही शिस्तीत मोठी व्हायची नाहीत, त्यांना शिस्त लावावीच लागेल. तसंच आहे इथे हा विषय सारखा आपण पुढे नेताना तसाच नेला आहे की कर्मयोग आवश्यक का? कारण कर्मानीच शिस्त लागायची आहे. शिस्त लागायची आहे कशाने? केलेल्या कर्मानी शिस्त लागायची आहे. मुलांना जर सकाळी लवकर उठवायला पाहिजे, त्यांना जर शाळेत जायचं आहे तर त्यांच्या शाळेची गाडी लवकर येणार आहे, तर त्या मुलांना उठवणं भागच आहे. त्यांना लवकर उठवणंच आवश्यक आहे, त्यांना लवकर झोपवणं भागच आहे. की त्या मुलांना रात्री 8:30-9ला जेवण करून झोपवलंच पाहिजे. ते नाही त्यावेळी झोपले तर ते सकाळी 5:30 आणि 5:45ला उठतील कसे? मग आम्ही सगळे पर्याय, रात्री झोपतानाच त्यांना आंघोळी घालून झोपवा, रात्रीच त्यांचे डबे भरून ठेवा, रात्री त्यांच्या बॅगा भरून ठेवा. अरे असं कुठे असतं का? जो दिवस ज्यानी सुरू होतो ही देहाची शुचिता आहे. रात्री आंघोळ, आपल्याला सांगू का, एक रात्रभरातून देहाची मलिनता किती निर्माण होते याची जी अनेक त्यांनी पॅरामीटर्स दिलेत किंवा त्याचे पॉईंट्स दिलेत, त्यात एक पॉईंट असा दिला आहे की बाकीच्या शरीरामध्ये किती घाण किंवा अशुद्धी निर्माण होते विषय सोडा म्हणाले. आपल्या तोंडात जे आपण इतकं सारखं स्वच्छ ठेवतो त्या तोंडात रात्री झोपताना एक शेंगादाणा दाताखाली ठेवून द्या आणि झोपा. आणि म्हणाले सकाळी उठल्यानंतर तो भिजलेला शेंगादाणा कोंबडीला खायला घाला, ती मरते, विष आहे. आणि आम्ही बेट्टी पितोय. आम्ही घेणारी माणसं अंथरुणातच तोंड न धुता, मी आश्चर्य वाटलं मला की तिच्यापुरतं आमच्या तोंडातला शेंगादाण्यामध्ये मुरलेलं आमच्यातली देहातली जी टॉक्सिन्स आहेत ती टॉक्सिन्स बाहेर पडतात ना, सगळ्या प्रकारांनी बाहेर पडतात. आमच्या देहातून जे जे काही अशुद्धी आहे ती सगळी बाहेर पडत असते. तर अशी तोंडातूनही पडते. म्हणजे आपल्याकडे आधी बरे दात घासोनी तोंडा धुवावे समर्थांनी सांगितलं. काय सांगितलं? देहाचं आरोग्य टिकवायचं असेल तर आधी ओरल हायजीन चांगलं राखलं पाहिजे. तोंडाचं आरोग्य जर स्वच्छ नाही राखलं, नाही, आपल्याला सांगण्याचा हेतू एकच आहे की आम्ही रात्री आंघोळ करून झोपलो, ही शुद्धता होत नाही. देहाच्या शुद्धीला रात्र एकदा निघून गेली. अन्नाचं पण कितीतरी त्यांनी फॅक्टर्स सांगितलेत की अन्न रात्रीचं ठेवलं आणि त्या अन्नावरून रात्र गेली की दुसऱ्या दिवशी सकाळी त्या अन्नाला नुसतं शिळे पण नाही, त्याची फूड व्हॅल्यू नष्ट झालेली असते, शिल्लकच राहत नाही त्याच्यामध्ये. कारण रात्रीचा जो काळ आहे तो काळ अधिक जीवजीवाणू निर्माण करणारा आहे, अधिक टॉक्सिन्स निर्माण करणारा आहे, क्वचित त्या अन्नपदार्थातले टॉक्सिन्स बाहेर टाकणार आहे. आपल्याला माहीत नाही कारण त्यांनी एवढं काही त्याच्यामध्ये लिहिलेलं नव्हतं. पण आपल्यापुढे मांडण्याचा हेतू एकच आहे की शुचिता
हे म्हणजे अंघोळ हे कर्म आहे. दात घासणं देहाची शुद्धी. म्हणून तर आता जो आपला 6वा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये यम आणि नियमामधल्या नियमातला पहिला नियम शौच आहे. ही शुचिता, शौच, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि तप आहे. तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. त्यातली शुचिता पहिली आहे. मुलांना रात्री आंघोळ घालून झोपवलं आणि सकाळी उठून पाठवलं, ते घाणेरडं मूल 24 तास घाणेरडंच राहतं. त्याच्या शरीरातली टॉक्सिन्स कशी बाहेर पडतील? आणि म्हणून आपल्याकडे आता सकाळी लवकर कामावर जायचं म्हणून रात्रीच भाजी करून ठेवली, रात्रीच त्याची फूड व्हॅल्यू नष्ट होते. त्या रात्रभरातून त्या फ्रीजमधून त्यातनं बाहेर काढून पुन्हा त्या ऑफिसच्या फ्रीजमध्ये तिथून गरम करून म्हणजे आम्ही काय खातो? काही खात नाही. आणि इथे सांगण्याचा हेतू एकच आहे की कर्म आहे, त्या कर्माचा न्यास नाही, कर्म करावंच लागतं. आणि कर्म करण्याकरता कंटाळा करून चालत नाही, त्या कर्माला पर्याय आणता येत नाही. आत्ताच म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्यांचा जो रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्टमध्ये आत्ताची आमची सगळी जीवन पद्धती आहे त्याच्यावरती फुल्या मारल्या आहेत. त्यांनी सांगितलं हे सगळं हेल्थ घालवणार आहे. तुमचं जंक फूड, फास्ट फूड, बाहेरची खाणी, या बिस्लरीचं पाणी, त्या म्हणजे हे सगळं मिनरल वॉटर्स वगैरे, हे सगळं तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवण बनवलं आहे ते पुष्कळ लेट ठेवलं आहे. शेतकऱ्यांपासून शेतकरी त्याच्यामध्ये आता तर अनेक थिअरीज यायला लागल्या की आम्ही जे दूध पितो हे आम्हाला कुठल्याही प्रकारे पोषण देणारं दूध नाही आहे, कारण ते दूध मिळण्याकरता, त्या लॅक्टेशन करता त्याला हार्मोन्सच दिलेली आहेत. आता ती हार्मोन्स आमच्यावर परिणाम करत आहेत, आमच्या मुलाबाळांवर, आमच्यावर. ते म्हणतात हे परिणाम होऊ नये असं वाटत असेल तर हे घेऊ नका. म्हणजे याचा अर्थ काय झाला की प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला किंवा त्या त्या स्टेजला आपल्याला जेव्हा वाटतं की हे काम करायची वेळ येऊ नये आपल्यावरती, की मग काय करायला पाहिजे, त्याचं ऑटोमेशन तरी, म्हणजे ते कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने असं काहीतरी सोफॅस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट निर्माण करायचं की आम्हाला काही काम करायला लागू नये. आता आपण जर पाहिलं असेल काल तर शिर्डीच्या साईबाबांच्या इथे रोज 60,000 पोळ्या लागतात. तर त्या 60,000 पोळ्या निर्माण करण्याकरता यंत्र निर्माण केलंय. त्या यंत्रातून त्या पोळ्या, आणि जेवणाची वेळ गरम गरम पोळ्या देतात, तेवढ्या वेळामध्ये तितक्या पोळ्या द्यायच्या. त्याच्याकरता स्त्रिया किती करतात, त्या किती वगैरे वगैरे त्यांनी जे सांगितलं आहे, हा सगळा जो उठाठेव आहे हे करण्याचं कारण काय? कारण हाताला काम देण्यापेक्षा यंत्राने काम करून घेणं बरं वाटतं आहे. म्हणजे तिथे जर 100 बाईच्या हाताला काम दिलं असेल किंवा 100 आचार्यांच्या हाताला काम दिलं, 1000 आचार्यांना द्या ना काम, कुठे बिघडलं? त्या यंत्रातून करून घेण्याची काय जरूर आहे? पण आम्हाला असं का वाटतं? त्याचं कारण कर्म करण्याचा आम्हाला कंटाळा आहे. म्हणजे या ठिकाणी कर्म आम्हाला करायला नको आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट सहज होऊन मिळाली तर पाहिजे, आम्हाला काम न करता झाली तर पाहिजे. म्हणून आम्हाला फास्ट फूड पाहिजे, म्हणून आम्हाला जंक फूड पाहिजे. केवळ चवीकरता पाहिजे असं नाही आहे, हे आम्हाला आमच्या कामाच्या कंटाळ्याकरता आहे. भगवंत म्हणतात, अहो कर्म केल्याशिवाय कर्म टाकण्याचा विचारच करू नका. केव्हा मनुष्याने आपल्या आयुष्यभर कर्म केलंय. विद्यार्थ्यांना केव्हा म्हणण्याचा अधिकार आहे की आम्हाला सुट्टी पाहिजे? जेव्हा मुलं आठवड्याचे 6 दिवस आणि दिवसाचे 18 तास त्या शिक्षणाकरता खर्च करतात, तेव्हा त्यांना अधिकार आहे एक रविवारची सुट्टी मागायचा, नाही तर 2 सुट्ट्या मागण्या. इथे सकाळी उठल्यापासून एन्जॉयमेंट आहे, रात्री झोपेपर्यंत शिक्षण कसलं? त्या शिक्षणाच्या काळामध्ये कुठलाच संस्कार मुलं ग्रहण करत नाही, कोणतंच कर्म करायला तयार. आईवडिलांना तर वेळच नाही आणि त्या मुलांना कशाची फारशी फिकीर वाटत नाही, गरज वाटत नाही. सांगण्याचा इथे हेतू आपल्यापुढे एकच आहे की कर्म केल्यावर टाकायचं हे म्हणण्याचा अधिकार आहे. जो टाकायचं म्हणतो त्यांनी कर्म केलं आहे का, हा एक प्रश्न. आता आम्हाला कोणी विचारलं किंवा एखादा माणूस नव्याने गाडी शिकायला लागला तर त्यांनी जर त्या शिकवणाऱ्याला विचारलं की अहो तुम्ही क्लच आणि ब्रेक दोघांवरती आम्हाला पाय ठेवायला सांगितले, या आवश्यकता आहे का या दोघांची?
तो म्हणेल हो, वेग वाढवायचा असेल तर ॲक्सेलेटरवर पाय ठेवा, गाडी थांबवायची असेल तर ब्रेकवर पाय ठेवा, दोन्ही आवश्यक आहे. त्यामुळे जीवनामध्ये हा कर्मसन्यास हा फक्त वस्त्रांतर केलं म्हणजे कर्मसन्यास आहे का? भगवंताला अर्जुनाला पुन्हा पुन्हा समजावून सांगायचं आहे की अरे वस्त्रांतरात कर्मसन्यास आहे असं समजू नको. हा जो कर्मसन्यास आहे हा आणि कर्मयोग हे दोन्ही एका वेळी आचरावं लागतं. आता त्याच्याकरता म्हणून आपण काही गोष्टींचा विचार करायचा. तर ह्यातल्या कुणाला श्रेष्ठ म्हणायचं आणि कुणाला कनिष्ठ म्हणायचं, की कर्मसन्यास श्रेष्ठ म्हणायचा का कर्मयोग श्रेष्ठ म्हणायचा? ते म्हणतात उभऊ, दोन्हीही श्रेष्ठ आहेत, दोघेही आपापल्या ठिकाणी. कारण त्याच्याकरता दृष्टांत दिला आहे माऊलींनी. आता काय आपण मुद्दाम या ठिकाणी ओव्यांमध्ये जायला नको, पण त्यांनी इथे तरी समोर आहे. तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. म्हणाले आम्हाला पाणी तरून जायचं आहे. पाणी तरून जाताना कसं जावं? पोहून जाणारा झपझप जाईलच निघून. आता ज्याला होडीने जायचं आहे तो होडीवाला असला पाहिजे, पाण्याची स्थिती बरी असली पाहिजे, त्याच्यात किती माणसं बसतील, त्या होडीच्या पहिल्या फेरीमध्ये आम्हाला जागा मिळाली पाहिजे. गोष्टी पुष्कळ आहे, वेळ खाणाऱ्या गोष्टी आहेत. पण सुखाने पोचणार आहोत ना आम्ही. थोडा वेळ लागेल पण आम्ही सुखाने पोचू. पोहून जाणार आहे त्याच्यामध्ये खडतरता पुष्कळ आहे. त्या पाण्याच्या समजा प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं असेल तर केवढी दमछाक आहे, केवढा त्रास आहे, आणि त्याला त्या स्थानावरती पोचणं अवघड आहे. त्याच्यापेक्षा म्हणाले होडीने पोचणं बरं आहे. म्हणजे भगवंत सांगतात की अरे पोहून पोचशील खरा, पण होडीने जायला लागलं वेळ जाईल, हमखास पोचशील. तसा हा कर्मयोग आहे की हा कर्मयोग कुणाकरता सांगितला आहे? की ज्याला कर्माचा न्यास करून चालणार नाही. चालणार नाही म्हणजे ही त्याची प्रवृत्ती नाही. आता मी आपल्याला कदाचित सांगितली असेल ती गोष्ट की लोकमान्य टिळकांच्याकडे एक मुलगा आला आणि म्हणाला की आपल्यावरती माझी खूप श्रद्धा आहे आणि आपण माझं स्फूर्तिस्थान आहात. तर माझ्या घरचे लोक, मला देशकार्य करायचं आहे, राजकारणात पडायचं आहे, त्यामुळे मी घरच्या लोकांना सांगितलं की मला विवाह बंधनात अडकायचं नाही आहे, तर मला तुम्ही देशकार्याकरता जाऊ द्या, तुम्ही मला याच्यामध्ये विरोध करू नका. तर म्हणाले माझे आईवडील काही ऐकत नाहीत, मला फार कडाडून विरोध करतात, मग काय करावं? मी काय करू? तुम्ही माझं एकदम श्रद्धास्फूर्तिस्थान असल्यामुळे तुम्हाला विचारायला आलो, तुम्ही द्याल तो सल्ला मी मान्य करतो. त्यांनी सांगितलं पहिल्या मुहूर्तावर लग्न करून मोकळा हो. तर तिथे लोक बरेच बसलेले होते. त्या लोकांनी विचारलं की अहो याला असा कसा सल्ला दिला, एवढा चांगला देशकार्यात पडतो म्हणतोय, त्याची तळमळ बघा. ते म्हणाले ज्याला देशकार्य करण्याकरता विवाह करायचा नाही हा निश्चय पक्का झाला आहे, याला दुसऱ्याला विचारून खुंटाबळकळ करायची गरज काय? याचा अर्थच असा की मला विचारून हा देशकार्याकरता अविवाहित राहू शकत नाही. यांनी विवाह करावा, याला जमेल ते करावं, कारण याला झोकून देऊन काम करण्याचं सामर्थ्य याच्याकडे नाही आहे. म्हणजे ही जी ओळख आहे हे त्यांनी सांगितलं की अहो आम्हाला संन्यास घ्यायचा आहे, कारण संन्यास श्रेष्ठ आहे. आपल्याकडे आता काय झालं आहे, ही संन्यास परंपरा जवळजवळ नष्ट झाली आहे. कुठेतरी एखाद दुसरे संन्यासी आपल्याकडे चतुर्थाश्रमाचा किंवा ब्रह्मचर्यामधून संन्यासाश्रमाचा स्वीकार करताना दिसतात. पण तुम्ही उत्तरेत जा, अजूनही अध्यात्म किंवा अजूनही परमार्थ किंवा अजूनही भगवंताची उपासना म्हणजे भगवं केलंच पाहिजे. ते भगवं झालं की तो मनुष्य परमार्थ मार्गाला लागला, अशी धारणा आपल्याला पुष्कळ दिसेल. तुम्ही त्यामुळे हरिद्वार ऋषिकेशपासून पुढे निघालात की भगव्याचं तुम्हाला प्राधान्य लक्षात येईल. तर मनुष्य तसा भगवा स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे संन्यासाचे प्रकार 3 सांगितले की संन्यास जो आहे तो एक सविकल्प संन्यास आहे, दुसरा निर्विकल्प संन्यास आहे, आणि तिसरा विदिशा म्हणजे विविदिशा असा संन्यास आहे. तर त्या संन्यासाचे जे 3 प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये संकल्प संन्यास म्हणजे संकल्पाने संन्यास केला आहे, विकल्पाने जो निर्विकल्प आहे त्याच्यामध्ये विकल्प नाही
तो संकल्प संन्यास किंवा निर्विकल्प संन्यास. तर तिथे काय आहे की संन्यासाश्रमाचे जे नियम सांगितलेले आहेत ते सगळेच्या सगळे नियम पाळायचे. अग्नीवरचं भोजन करायचं नाही, डोक्यावरचे केस वाढले तर ते हाताने उपटून काढायचे, त्याच्याकरता कुठलाही दुसरा कशाचा हे करण्याचं म्हणजे साधन घ्यायचं नाही. भिक्षा घेतली कारण भिक्षाच मागावी लागेल, आपण काही मिळणार नाही अन्नाकरता, तर लोकांच्या दारात जाऊन भिक्षा मागून भोजन करायचं नाही. रानामध्ये राहायचं, रानावनामध्ये झाडं असली कुठे, त्याला फळं असली कुठे, तर ती फळं पडली खाली, कारण अहिंसेचं व्रत पाळायचं आहे. त्यामुळे आपल्या खाण्याकरता झाडाचं फळ तोडून खायचं नाही, आपोआप पडलेलं गलित फल, तेवढं गळून पडलेलं फळ आहे ते फळच खायचं. अशा प्रकारे जे सगळे नियम सांगितले इतके कठीण आहेत की ते कुठल्याही विकल्पाशिवाय संन्यासाचा स्वीकार करता येतो का? ज्याला येतो ते फार मोठे अधिकारी आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्या अधिकारात असा संन्यास घेऊ शकतात. दुसरे विकल्प संन्यास किंवा वैकल्पिक संन्यास घेतात. त्या वैकल्पिक संन्यासात काय असतं, आम्ही आपलं भोजन करू, अन्नावर जे पक्व अन्न आहे, शिजलेलं अन्न आहे, ते शिजलेलं अन्न आम्ही खाऊ, आम्हाला त्या अन्नाचं आकर्षण आहे, आकर्षण म्हणण्यापेक्षा आवश्यकता आहे. आता संन्याशांनी संग्रह करायचाच नाही. आपल्याकडे हिंदीमध्ये म्हण आहे, बहता पाणी रमता जोगी अच्छा होता है. म्हणजे नदीचं पाणी नेहमी वाहत राहिलं पाहिजे आणि संन्याशांनी नेहमी भ्रमंती केली पाहिजे. तो परिव्राट आहे, तो परिव्राजक आहे, त्यांनी फिरत राहिलं पाहिजे. आता हा म्हणतो मला इतकं चालणं हिंडणं फिरणं मला झेपतच नाही, मग काय करू, मी एका आश्रमात राहतो, त्या आश्रमात राहून मी बाकी कोणाशी काय, त्यांनी त्याचे जे नियम स्वीकारलेत त्या नियमाने तो राहतो. आपण आता अन्न खाणं पानाचं सांगितलं, संन्याशांनी संग्रह करायचा नाही. आता ह्या संन्याशांच्या खोल्यांमध्ये किती वस्तू असतात, त्यांच्या आवश्यक असणाऱ्या खोल्या, म्हणजे एकेका संन्याशाच्या खोलीमध्ये बसायला जागा राहत नाही एवढा त्याचा पसारा असतो. एवढा सगळा संग्रह करून संन्याशी राहतो. म्हणजे हा संन्यासी कसा आहे, विकल्पानी संन्यास स्वीकारणारा आहे. ह्याच्याकडे तो निर्विकल्प म्हणजे संन्यासाकरता आवश्यक असणारा संकल्प संन्यास नाही. संन्यास घेताना केलेला, मग त्याला काय नाव दिलं आपल्याकडे, परमहंस संन्यास, की असा विद्वत संन्यास, की असा संन्यास घेतला की मग त्या संन्याशाला बंधन नाही. नाही तर संन्यास घेतल्याबरोबर पहिलं बंधन कशाचं, दंड, तो दंड हातात धरला पाहिजे. दुसरं बंधन, तो दंड खाली ठेवता कामा नये. म्हणजे त्या दंडाला राखण्याचंच संन्याशाचं केवढं मोठं काम. पुष्कळ कठोर नियम आहेत. या कोणत्याही नियमांचा पालन करून संन्यास घेणारा आज तर आपल्याला बघणं क्वचित आहे. आणि त्यामुळे ज्याचा खूप अधिकार आहे, ज्याचं सगळ्या देहावरती नियंत्रण आहे, ज्याचं सगळ्या इंद्रियांच्यावरती नियंत्रण आहे, ज्याच्या ठिकाणी विशेष सामर्थ्य प्राप्त आहे, तोच असा संन्यास घेऊ शकतो आणि तोच त्या संन्यासात राहू शकतो. बाकी काही खरं नव्हे. दुसरा वैकल्पिक संन्यास आहे की घेतलेल्या संन्यासाला काय नियम लावायचे आणि तो संन्यास पालन करायचा हे त्याचं त्यांनी ठरवायचं आणि त्याप्रमाणे व्यवहार करायचा. म्हणजे एखादा संन्यासी आहे, घरामध्ये कोणाच्या तरी टी व्ही लागला आहे, त्यांनी हॉलमध्ये बसायला सांगितलं आहे, त्या टी व्हीवर सिनेमा चालू आहे, ते संन्यासी सांगतील की बाबा हे तुमचा टी व्ही आहे आणि हे जो सिनेमा चालला आहे त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे मी उतरलो आहे, तर मला हे जमणार नाही, तर तुम्ही आपलं, मी माझ्या खोलीत जातो, तुम्ही बोला, तुम्हाला जर काही त्याच्यावर पाहायचं असेल तर पहा. ही करमणुकीचा कार्यक्रम पाहणं हे माझ्या विचारातली गोष्ट नाही. म्हणजे मी स्वीकारलेल्या नियमांमध्ये हे बसत नाही. मी भोजन किती करीन ते तो ठरवील. अशा प्रकारे हा संकल्प आणि विकल्पाने संन्यासाचा स्वीकार केला तरीसुद्धा झाला का कर्मन्यास? 100% कर्मन्यास होतो का? होतच नाही. त्यामुळे कर्मन्यासाचा सुद्धा विचार करायचा. तर भगवंत म्हणतात की ह्याच्या ठिकाणी होतं काय, ह्या सगळ्या संन्यासांच्या मध्ये मी आपल्याला जे उत्तरकाशीचं उदाहरण दिलं किंवा
हरिद्वारपासून पाहिलं आपण सगळ्या उत्तराखंडामध्ये तर संन्यासाचं पुष्कळ महात्म्य आहे. आता त्यांचे संन्यास कसे असतात, ते संन्यास यातला वैकल्पिक संन्यास असतो, आपण धरून चालू की तो त्यांनी स्वीकारला. पण त्यामध्ये हौशे गवशे नवशे पुष्कळ असतात. कारण पुष्कळांना आकर्षण म्हणून संन्यास घेतात. पुष्कळ जण घरच्या दारिद्र्याला कंटाळून गेलेले असतात. काय करावं, चला एक वेळच्या तर रोजीरोटीचा तर प्रश्न मिटतो, तो तर भागेल म्हणून संन्यास घेणारे असतात. संन्यासाला दिवस बरे आहेत आणि संन्यास्यांचे आश्रम उत्तम आहेत, काय आरामात राहावं, आपला आळस इथे सांभाळला जातो. आमच्या सेतू माधवराव पगडींनी जीवन सेतू नावाच्या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की आमच्या बनारसच्या म्हणजे काशीच्या गल्ल्याबोळ इतके लहान आहेत आणि ते गल्ल्याबोळ इतके घाणेरडे आहेत की म्हणाले त्या गल्ल्याबोळातनं फिरतं कोण, आमच्याकडे कुठेही अन्नछत्र आहेत, त्या अन्नछत्रात जेवायला मिळतं. अन्नछत्रात नुसतं जेवण नाही, दक्षिणा मिळते. आता काळाप्रमाणे ज्यावेळी पैशाची किंमत खूप होती तेव्हा पैसा दक्षिणा, धब्बू पैसा दक्षिणा पुष्कळ होती. अशी दक्षिणा मिळाली की त्या दक्षिणेचे पैसे घ्यायचे, कारण खर्च काहीच नाही. त्या अन्नछत्रात जेवायला येणाऱ्यांच्याकडे पुष्कळ दानधर्म करणारे लोक असतात, ते दानामध्ये कपडे वाटतात. ते दानात पुष्कळ नाही, मंदिरं पुष्कळ पडलेली आहेत. कोणत्याही मंदिराच्या आश्रयाने राहिलं की आपलं काम भागतं. त्या मंदिराच्या इथे आंघोळ बांघोळ सगळं होतं, दिवसभर कुठेही हिंडायला मोकळे, जेवायला 2 वेळेची अन्नछत्र आहेत. सेतू माधवरावांनी असं लिहिलं आहे की त्या मिळालेल्या पैशामध्ये भांग विकत घ्यायची आणि रोज भांगेची गोळी लावायची. म्हणाले असे म्हणजे भांग पिणारे त्या गल्ली बोळातून बेभान किती फिरणारे लोक आहेत. आमच्या सगळ्या बनारसच्या गल्ल्या म्हणाले ह्या अशा दुर्व्यसनी लोकांनी भरलेल्या आहे की अन्नछत्रात जेवायचं आणि आयुष्य गेली त्यांची. आयुष्यभर काही न करता अन्नछत्रात जेवत आणि भांग पीत सगळं आयुष्य निघून गेलं, काही अडलं नाही. आता यांना काय म्हणायचं, हा कर्माचा न्यास म्हणायचं का? कोणतंच कर्म केलं नाही आयुष्यात. 2 कपडे मिळवण्याकरता हालचाल केली नाही, 2 वेळेच्या जेवणाकरता हालचाल केली नाही, राहण्या खाण्याकरता हालचाल केली नाही. मंदिरं बरी आहेत, कोणत्याही मंदिरामध्ये झोपलं बरं असतं. पुजाऱ्याला सुद्धा तो म्हणतो झोपा इथे आमच्या मंदिरामध्ये, मला इथे येऊन बघायला नको रात्रीचं, तुमच्या पायी माझ्या मंदिराची राखण होते. आत कुलूप लावून टाकलं, बाहेर झोपायला मोकळं झालं, सकाळी आम्ही साफसफाई करू, रात्रीची सांभाळणी करायची आम्हाला गरज नाही. म्हणजे त्यांनी इथे आपल्याला प्रश्न विचारला आहे की काहीच कर्म न करता जे कर्म केलेलं नाही त्या न केलेल्या कर्माला अर्जुना तू न्यास म्हणणार आहेस का? म्हणाले आधी कर्मयोगाचं आचरण करावं लागेल, आधी कर्ममार्गाने जावं लागेल, कर्मानी आपल्याला सिद्ध करावं लागेल. कारण तो मार्ग कसा सिद्ध करणार आहे आम्हाला, तर तो जो कर्माचा मार्ग आहे तो कर्म एक आहे. सगळ्यात अवघड आश्रम कोणता असेल? आपल्याला वाटतं की ब्रह्मचर्य आश्रमामध्ये पण पुष्कळ मुलांना कष्ट आहेत, अभ्यास आहे, त्या आश्रमामध्ये कोणती सुखाची सोय नाही आहे, मुलांनी कोणत्याही प्रकारे मनोरंजन करून घेऊ नये, खूप आवडणारे खाद्यपदार्थ खाऊ नयेत, मिष्टान्न भोजन करू नये. आश्रमाप्रमाणे एक मिळालं तर त्रयोदशीला मिळेल, जर शंकर म्हणजे शंकरपंथी म्हणजे शैव आणि विष्णुपंथी म्हणजे वैष्णव आश्रम असेल तर द्वादशीला काहीतरी गोड खायला मिळेल. बाकी गोड नाही, वेगळं नाही, काही नाही, साधं जेवण जेवायला मिळेल. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये कुठलीही चैनचान नाही, हातात पैसे नाही, काही नाही. म्हणाले तो आश्रम अवघड आहे. वानप्रस्थाश्रमामध्ये हे सगळं घरदार उभं करून आपली सगळी संपत्ती वगैरे त्याच्यावरची सगळी इच्छा, त्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या अपेक्षा सगळ्या दूर करून आपल्याला प्रपंचातून मन काढायचं आहे. अवघड आहे, कारण सगळं आपली कमाई आपल्यासमोर, कुणीतरी आपलीच मुलं का होईना पण आपल्याला वाटतं त्या कल्पनेप्रमाणे खर्च करत नाही आहेत, त्यांना वाटतं त्या कल्पनेप्रमाणे व्यवहार करतायत, आपल्याला बघवत नाही. आता काय करणार? वानप्रस्थ फार अवघड आहे, संन्यास तर अवघडच आहे, कारण हे सगळे एवढे नियम आहेत. पण या सगळ्यापेक्षा अवघड असेल तर तो गृहस्थाश्रम आहे. कारण खरी कसरत आहे ती त्या गृहस्थाश्रमात आहे. या प्रत्येक आश्रमामध्ये काही पण सोडून देता येतं. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये कर्म दिलंय सोडून,
जी जी कर्म नको आहेत ती दिली आहेत सोडून. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं नेमकं घेतलंय. कारण का तर आपल्याला फक्त विद्या गोळा करायची आहे, त्याच्याकरता आवश्यक असलेलं स्वीकारलं. आता पूर्वीच्या काळी मुलं गुरुगृही शिकत असताना घरामध्ये कितीही अडचण आली तर शिक्षण सोडून मुलांना घरी बोलवत नसत. त्याचा शिक्षणाचा काळ पुरा करत असत. म्हणजे घरची जबाबदारी नाही त्याच्यावर, ती घरची जबाबदारी मोठ्यांनी सांभाळावी. मोठ्यांनी सांभाळावी काय? आपल्याकडे शास्त्र असं सांगतं की ब्रह्मचर्याश्रमातली जबाबदारी गृहस्थाश्रमाने किंवा घरातल्या लोकांनी सांभाळावी असं नाही आहे. समाज घडवण्याकरता, समाज चालवण्याकरता, समाजामध्ये घडणाऱ्या अन्यायाला उत्तर देण्याकरता किंवा त्याच्या विरुद्ध झगडा देण्याकरता, आजच्या भाषेत आंदोलन करण्याकरता, समाज पुन्हा सुस्थिर करण्याकरता काम कोणी करायचं आहे? त्याच्याकरता लढा कोणी द्यायचा आहे? ब्रह्मचार्यांनी नाही, वानप्रस्थ्यांनी नाही, संन्याशांनी पण नाही, फक्त गृहस्थाश्रमाने. फक्त गृहस्थांनी लढा द्यायचा आहे. हा समाज टिकवून ठेवण्याचं काम त्यांनी करायचं आहे. कारण ब्रह्मचार्यांनी जर हे सोडून जर हे लढे देत बसला तो तर एक पिढी बर्बाद होईल. समाजाला उभं करणाऱ्या पिढ्या आहेत त्या पिढ्या नष्ट होतील नाही, त्या पिढ्या तशाच राहिल्या पाहिजे, त्या तशाच शिकत राहिल्या पाहिजे. तसंच जो वानप्रस्थी आहे तो वयाने मोठा आहे. आता त्यांनी मोक्षाकरता जे काही त्याला कार्य करण्याची आवश्यकता आहे, जे काही साधन करण्याची आवश्यकता आहे ती त्यांनी निर्वेधपणे केली पाहिजे. कारण त्याचं कामच ते आहे. कारण आता काळ आला त्याचा की संसारामधून हळूहळू आपल्याला निवृत्त करून जितकं वैराग्यशील जीवन जगता येईल त्याच्याकरताचं प्रिपरेशन आहे, तयारी आहे वानप्रस्थाश्रमात. आणि वानप्रस्थाश्रमातून आपणच आपल्याला संन्यासाश्रमात न्यायचं आहे. आणि संन्याशी तर बोलून चालून फक्त समाजाच्या हिताकरता आहे. कारण तो कुठलंच काम करत नाही, त्याला कुठल्याच कर्मबंधनात अडकवण्याचं कारण नाही. त्याच्यासारख्या वैराग्यशील पुरुषांनी फक्त या समाजाला चांगल्या मार्गाने नेण्याकरता मार्गदर्शन करणं आहे. आणि त्याचा मार्ग जो आहे तो अध्यात्मपर मार्ग आहे. त्याच्या जवळ जाऊन चार चांगल्या गोष्टी शिकणं हे सगळ्यांचं काम आहे. म्हणून आपण बघा शंकराचार्यांच्या फोटोमध्ये आचार्य प्रवचन करतायत आणि समोर 4 माणसं बसलेली आहेत. त्यात हे 4 आश्रमातले, एक ब्रह्मचारी बसलेला, एक गृहस्थाश्रमी, एक वानप्रस्थी आणि एक संन्यासी. बस त्यांनी दाखवलंय की ह्या 4ही आश्रमातल्या लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम कोणाचं असेल तर संन्याशाचं आहे. मग समाज चालवण्याचं काम कोणाचं? गृहस्थाचं. सगळी जबाबदारी गृहस्थाची आहे. आंदोलनं त्यांनी करावीत, घर त्यांनी सांभाळावं. पुढच्या वानप्रस्थ्यांना त्या आश्रमाला आश्रय घरामध्ये गृहस्थाश्रमाचा आहे. ब्रह्मचार्याला सांभाळणं हे काम गृहस्थाश्रमाचं आहे. आणि संन्याशी तर भिक्षेवरच आहे. त्यामुळे तो जिथं जाईल तिथे भिक्षा मागेल आणि राहील. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये सगळ्या समाजाची जबाबदारी, पैसे मिळवण्याची जबाबदारी, त्या पैशाचं योग्य नियोजन करण्याची जबाबदारी आणि त्या पैशातून समाजाच्या कल्याणाची कार्य करण्याची जबाबदारी ही सगळी गृहस्थाश्रमांवरती आहे. आणि अवघड ही बाजू नाही आहे. अवघड एक कुटुंब चालवणं ही अवघड गोष्ट. घरातल्या 4 माणसांच्या 4 वृत्ती या त्या गृहस्थाश्रमांनी आपलीच 2 मुलं सांभाळणं त्याला कठीण आहे. तर घरातल्या बाकीच्या सगळ्यांच्या वृत्ती सांभाळत राहणं फार कठीण आहे. कारण प्रत्येकाचं मन होता होईल तितकं संतुष्ट राखण्याचा प्रयत्न करणे. हे बघा, तुम्हाला आमचं पटत नसेल ना तर तुमचं तुम्ही वेगळं राहा, हा काळाचा महिमा आहे. ही भाषा गृहस्थाश्रम सांगत नाही. आता काळाचा महिमा तर असा आहे की आपलं पटतं का न पटतं त्याच्या आधीच आईवडील मुलाच्या वेगळ्या राहण्याची सोय करतात. हे बघा, तुमचा विवाह झाला, तुमचा प्रपंच आपला वेगळा थाटा, आमचा आम्ही कशा करता का? कारण जुळवून घ्यायची त्याला आम्ही सवय लावली नाही. आणि आम्ही स्वतंत्र आमच्या कर्तृत्वाने उभं राहिल्यामुळे आमची कुणाशी जुळवून घ्यायची तयारी नाही. कारण जुळवून घेणं याच्या इतकं अवघड दुसरं काही नाही.
प्रपंचामध्ये जुळवून घेणंच अवघड आहे. त्या ज्योत्स्नाबाई देवदारांनी आपल्या एका कथेमध्ये म्हटलं, तर त्यांची कादंबरी आहे, दीर्घ कथा आहे ती, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की प्रत्येक घरामध्ये अशी एक व्यक्ती लागते की ती दरवाजाच्या बिजागरीच्या सांध्यासारखी असते, की तिचं अस्तित्व कुणाला कधी जन्मात कळत नाही. तो दरवाजा उघडतो, बंद होतो, दाराला कड्या असतात, कुलपं असतात, ती सगळी आम्हाला कळतात, पण दाराच्या चौकटीला तो दरवाजा ज्या बिजागिरीने बांधला आहे त्या बिजागिरीकडे कोणी पाहत नाही किंवा कुणाच्या तो लक्षातही येत नाही, अशी दखल घेण्याची अपेक्षा पण नसणारी एक व्यक्ती ज्या घरात असते तेच घर चालू शकतं. कुणाला तरी एकाला सायलेंटली घर चालवावं लागतं. कुणीतरी एक जण असतो की त्याच्यावरती बाकीच्यांची आरडाओरडी, गोंधळ पटतं नाही पट सगळं पोटात घालणारी ती व्यक्ती असते. त्यांनी सांगितलं इथे कर्म, म्हणजे सांगायचा हेतू असा आहे, हा कर्मयोग मोठा अवघड आहे, कर्मयोगच अवघड आहे. कर्मसन्यास काय आपल्याला काही नको, तुमचं आमचं पटत नाही. घरामध्ये मोठी माणसं काहीतरी, हे बघा तुम्ही आता बोलू नका, आम्ही आता बाहेरून आलेलो थकलेले आहोत, तुम्हाला काय बोलायचं नंतर बोला, आत्ता आम्हाला त्रास देऊ नका. अरे त्यांना त्रास देऊ नका म्हणणं काय आहे? 2 शब्द ऐका, त्यानंतर काय म्हणायचंय ते म्हणा, की बाबा आत्ता मी थकलोय, आपल्याला काय बोलायचं आहे आपण नंतर बोलू. पण आज परिस्थिती अशी आहे, मनुष्य आपल्या स्थितीमध्ये फक्त दुसऱ्याला तोडतच राहतो. घरामध्ये नाही होते तुमचं जमत नाही हो, ही माणसं फार त्रासदायक होतात आणि यांना आपलं वृद्धाश्रमात टाकून द्या, मोकळे व्हा. मुलांना वाढवताना या मुलांचे त्रास आहेत, कारण दिवसभर राऊंड द क्लॉक माणसं लावून ठेवली आणि ती माणसं काम करून गेली तरी केव्हा तरी ते मुलं आपल्याजवळ येणारच आहे, त्याला सांभाळावं लागणार आहे, ते पण सांभाळण्याची तयारी नाही. मी बघते मुली की कामाला घरामध्ये लोक ठेवलेले आहेत, ते सगळं त्यांचं खाणं पिणं, दुपारचं सगळं शिशू सगळं त्या मुलांची व्यवस्था पाहतात. ती मुलगी 6 वाजता जाते किंवा 6:30 जाते, का तर ही मुलगी हिचे फॅक्टरी आवर्स काम करून 6-6:30 घरी येते. त्यावेळी तेव्हा ती मुलगी जेव्हा जाते, ही जर 10 मिनिटं आधी आली तर ही म्हणते प्लीज त्याचं 7चं खाणं करून जाणं, म्हणजे मला करायला नको. म्हणजे ही गृहस्थाश्रम सांभाळणारी घरातली गृहिणी नव्हे, जिला जाता जाता सुद्धा त्या मुलीने त्या मुलाचं खाणं करावं असं, तिला कुठे गिल्टच नाही आहे की माझं मूल मी सांभाळत नाही, माझं कर्तव्य मी करत नाही, याचा गिल्ट जिला नाही आहे, ती काय गृहस्थाश्रमाची कर्तव्य सांभाळी. भगवान इथे ते सांगतायत, आधी कर्मयोग करा. भगवंत म्हणतात आधी कर्म करून बाहेर पडा, की आपल्यावर असणाऱ्या प्रत्येक कर्माची जी जबाबदारी आहे, जे आमचं विहित कर्म आहे ते किती टाळू, ते किती टाळायला बघू आम्ही. ते म्हणतात जर टाळत राहिलो, हे टाळणं म्हणजे कर्मसन्यास आहे का, हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या प्रपंचातली कर्म आम्ही टाळून दिली म्हणजे नाही हो, काय आपलं काही आता इतकं हे नाही, आपण आता त्या अध्यात्म मार्गाला लागलो, आता काय प्रपंचाकडे बघायचं आहे, हळूहळू प्रपंचातून निवृत्त. अरे या प्रपंचातली अजून कर्तव्य संपत नाही आहे. आता मग भगवंताला काय अपेक्षा आहे? भगवंत म्हणतो नाही, तू या दृष्टीने विचार करू नकोस, तुला जर विचार करायचा असेल तर म्हणाले मी तुला सांगतो की कर्म हे कोणत्याही पद्धतीने चांगलं किंवा वाईट नसतं. कर्माच्या ठिकाणी चांगलं वाईट ही वगळं निगळ नसते, कर्म कर्मच असतं. प्रत्येक, आपण मगाशी म्हटलं तसं त्याच उदाहरणांनी आधी पुढे जाऊ, की आपण जर कर्माकडे जर पाहिलं तर आपलं मन आहे, आपलं मन कर्माला चांगलं वाईट ठरवतं. म्हणजे आता इथे त्यांनी आपल्याला जो टर्न दिला आहे, आपल्याला जिथे वळवलं आहे, म्हणजे आता त्यांच्या तत्वज्ञान मांडणीमध्ये जो ट्विस्ट आहे तो इथे आहे. आता ते त्याला सांगतात की बाबा रे, तू ज्याला कर्मसन्यास म्हणतोस आणि तू ज्याला कर्मयोग म्हणतोस, आता आपल्या संकल्पना स्पष्ट झाल्या की कर्मयोगामध्ये विहित कर्माचं आचरण, स्वधर्माचं आचरण, आपल्यावरती परिस्थितीजन्य येऊन पडलेल्या ज्या ज्या काही कर्तव्याच्या बाबी आहेत त्या आमच्याकडनं पूर्ण करणं हे आमचं कर्मयोगाचं स्वरूप ठरतं. आता त्यातल्या कर्मफलाचं तर आपण नंतर बघू, पण निदान कर्म करण्यामधला
कर्मयोगाच्या आचरणाचा भाग झाला. कर्माचा न्यास, ज्याला भगवं धारण करायचं आहे त्यांनी कर्माचा न्यास करताना आपल्याला एक पाऊल अधिक, फार नाही तरी एक पाऊल पुढे, की जे मला झेपू शकतं आहे ते सगळे नियम तर मी पाळावेत, पण त्याच्यापेक्षा एक तरी कठोर नियम करावा, त्याच्यापेक्षा एका तरी नियमात मी पाऊल पुढे टाकावं, की जे मला झेपत नाही आहे पण तरीसुद्धा मी ते केलं पाहिजे. आता आग्रह आहे, अट्टाहास आहे, तिथे तो कर्माचा न्यास आहे. न्यास म्हणजे काय? ठेवणे. आता संन्यास म्हणजे काय? सम्यक न्यास, सर्व अंगाने विचार करून बाजूला ठेवून देणे. आता श्रेष्ठ काय? जे कर्म बाजूला ठेवून दिलं ते श्रेष्ठ का जे विहित कर्म आहे त्याचं आचरण करत राहणं श्रेष्ठ? हा इथे चर्चेचा मुद्दा आहे. आता कर्म ठेवणं किंवा कर्म स्वीकारणं याच्यामध्ये दोन्हीकडे खरं म्हणजे कुठलीच वगळ निगळ करायला जागा नाही आहे. तिथे कुठेच स्वीकारायचं आहे किंवा नाही स्वीकारायचं आहे असं म्हणायला जागा नाही आहे. का नाही आहे? कारण असं आहे की आमचं मन आहे, आमच्या मनाला आता एक व्यक्ती पुष्कळ चांगली वाटते आहे किंवा खूप चांगले लोक आहेत, हे यांच्याशी आपण संबंध ठेवायला हरकत नाही आहे. आता यांच्याबरोबर मैत्री, मग ती मैत्री घट्ट मैत्री इथपर्यंत मनुष्य पुढे जातो, तिथे ती मैत्री त्याला अपेक्षित आहे, हवीशी आहे. आणि एक दिवस असा येतो की वन फाईन मॉर्निंग तो म्हणतो तुमचा आमचा काही संबंध नाही, तुमचं आमचं काही पटायचं. अरे काल पटत होतं, आज का पटत नाही? म्हणजे हा खेळ कुणाचा आहे? हे मला पाहिजे आहे आणि हे मला नको आहे. म्हणजे मनाच्या हवं नकोचा खेळ आहे. हा हवं नकोचा खेळ कुठून सुरू होतो? दुसऱ्याही अध्यायात सांगून झालंय. आता त्याचं पुन्हा स्पष्टीकरण नाही, पण आपण आपल्यापुरतं झरकन पुढे जाऊ. सुख दुःख हे जी आहेत ती कशातून निर्माण होतात? शीत उष्ण. आम्हीच आता इथे आलो की वातावरण एकच आहे, पण आम्ही एवढी माणसं आहोत. यातल्या काहींना पंखा हवा आहे, काहींना पंखा नको आहे, काहींना पंखा जोरात हवा आहे, काहींना पंखा हळू हवा आहे आणि काहींना तो बिलकुल नको आहे. म्हणजे वातावरणात फरक पडला, परिस्थितीत फरक पडला, पण मनात फरक पडला, आवडीनिवडीत फरक पडला. त्या आवडीनिवडीवर आमचं हवं नको अवलंबून आहे. आणि म्हणून इथे भगवंत सांगतात की अरे कर्तव्य कर्म आहे ते तुझ्या हवं नकोवर अवलंबून नाहीच आहे. जे कर्तव्य आहे ते कर्तव्यच आहे, ते तुला करावंसं वाटलं तर करशील, नाही तर करणार नाही. कारण माणूस म्हणतो होत आहे बघा आम्ही 25 वर्ष केलं, आता बस झालं, आता ह्याच्या पुढे काही आम्ही करणार नाही. इतके वर्ष आम्ही सासू सासऱ्यांना सांभाळलं, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुम्ही तर काही इथे नव्हतात. आता बस झालं, आता तुम्ही सांभाळा, आता आमची जबाबदारी संपली. आणि आता तुम्ही जर सांभाळणार नसाल तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवून द्या, आता आम्ही सांभाळणार नाही. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत का सांभाळलं, याच्या मागे काय हेतू होता, काय तुमची गरज होती, ते काय तुमच्या कामाला येत होते, त्यांच्यामुळे तुमची काय सोय होत होती, म्हणून तुम्हाला ते चालत होते. आता तुमची सगळी सोय संपलेली आहे, आता तुम्हाला ती अडगळ झाली आहे, आता तुम्हाला ती माणसं नको आहेत. कारण का? याचा अर्थच एक आहे, जेव्हा नको मनामध्ये येऊ शकतं तेव्हा हवंला सुद्धा काही स्वार्थ आहे आणि तेव्हाच नकोला सुद्धा काही स्वार्थ आहे. आणि म्हणून गीताकार सांगतात की अहो कर्मयोग सोपा नाही आहे. हे पाहिजे आहे म्हटणं आणि हे नको आहे म्हणणं, या दोघांच्या पलीकडे कर्मयोग आहे. कर्मयोग असा आहे की करत राहायचं आहे. आणि कसं करत राहायचं आहे? फलाकांक्षेनी नाही. म्हणजे लग्न होऊन मुलगी आली आणि फॅक्टरी आवर्स नोकरीला जाणारी असली की ती सासूला आई आई म्हणते, तेव्हा सासूला असं वाटतं माझी मुलगीसुद्धा जितकं कौतुक करत नाही तितकी सून करते. कारण ती अजून थोडी भोळी आहे, मागच्या पिढीतली आहे, त्यामुळे ती जरा अधिक ट्रान्सपरंट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ही हुशार आहे मुलगी, ती म्हणते माझी आता किती वर्षाची गरज आहे? 10 वर्ष. अजून ह्या बाईच्या अंगात पण दम आहे 10 वर्ष काम करायला, उपयोग करून घ्या, 10 वर्षांनी बघू काय करायचं आहे तिचं. तोपर्यंत म्हणजे काय आहे? हा काही कर्मयोग नाही आहे, हा केवळ स्वार्थ आहे, हा संस्कार नाही आहे. इथे ते सांगतात
की जो कर्मयोग आहे तो सुद्धा मोठा अवघड आहे. व्यवहारामध्ये निष्काम भाव निष्कामच पाहिजे. आणि मग तो जेव्हा निष्काम आहे त्यावेळी आई आहे, वडील आहेत, सासू आहे, सासरे आहेत. कारण आई ही लहानपणी गरजेची गोष्ट होती, कारण आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं. आता गरजेची वस्तू राहिली नाही. पण भावना जर आईच्या ठिकाणी आई आहे तर ती भावना कोणत्याही वयामध्ये आईच आहे. ती निष्क्रिय आहे, ती निरुपयोगी आहे, म्हणून आता तिचं काहीही करावं ही वृत्ती नाही, हे कर्मयोगाचं स्वरूप नाही. असं कर्तव्य असू शकत नाही. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये कर्तव्याची भावना नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये हवं नको बाजूला राहिलं, ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्या त्या नात्याचा सौहार्द आहे किंवा जी ती गोष्ट जो यथार्थपणे जाणतो तो हवं नकोच्या आवर्तात पडतच नाही. तो एवढंच जाणतो की हे मला करायचं आहे आणि हे मला कसं करायचं आहे, कारण प्रामाणिकपणे करायचं आहे. काय गैरसोय अडचणी येत नाहीत असं नाही, त्या अडचणीत कुणावरती अन्याय होऊ शकत नाही असं नाही. खूप जरी प्रेम आहे, खूप करावं असं वाटलं, काय बिघडलं माझ्याकरता केलं तर, मी माझ्या मुलांना आत्तापर्यंत मोठं केलंच ना, मग आता मुलांचं कर्तव्यच आहे त्यांनी माझ्याकरता करा, नाही वाटत. अशी काही कुटुंब आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी आपली किडनी आपल्या घरातल्या माणसाला दिली. दोघंही एका किडनीवर 25-25 वर्ष आहेत, पुढे चांगले राहत आहेत. हे काय आहे, या ठिकाणी त्याचं काय होईल, नाहीतर दुसरा जो हवं नको मध्ये अडकला, ज्याला कर्मयोगाचं सूत्र कळलेलं नाही आहे, तो कसा आहे, त्याची प्रतिक्रिया काय करणार हो, कसं काय असं झालं बुवा, काही कळलंच नाही, आत्तापर्यंत तब्येत चांगली होती आणि एकदम एवढी कशी काय किडनी खराब होण्यापर्यंत, किडनी निकामी होण्यापर्यंत, आता काय असलं आपलं नशीब आहे, काय करणार या नशिबाला, असं म्हणून मजेत आहेत मंडळी. ते कोणी त्याच्यावर पर्याय शोधत नाही. हे कोणाचे, हे नकराश्रू आहे. हे जे दुःख आहे हे अंतःकरणातलं दुःख नाही आहे, अंतःकरणापासूनचं दुःख नाही आहे. हे फक्त त्या सिनेमा नट्या जशा त्यांच्या आयुष्यात घडलेले दुःखाचे प्रसंग, माझे कपडे कोणते घालायचे, लोक भेटायला येणार आहे, त्याचं शूटिंग व्हायचं आहे, लोक भेटत, त्याचा दुखवटा प्रकट कर, त्याच्याकरता प्रकट झालेला दुखवटा, त्या दुखवट्याच्या करता इव्हेंट मॅनेजमेंट, हे जे सगळं आहे ना, तीच आहे. कुटुंबामधली सुद्धा ही इव्हेंट मॅनेजमेंटच आहे की बाबा आम्हाला फार प्रेम आहे हो, पण काय करणार, आम्ही काही हतबल आहे हो मनुष्य, दैवापुढे काही करू शकत नाही, करू शकतो, त्याला जे करायचं आहे ते करू शकतो, दैव टाळू शकत नाही ही गोष्ट खरी. पण तू मनापासून दुःख करतो का दाखवण्याकरता दुःख करतो. भगवंत म्हणतात असं आहे, हा जो कर्मयोग आहे, हा कर्मयोग जो प्रामाणिकपणाने करत सांभाळत पुढे जाईल त्याचं अंतःकरण शुद्धच होत जाईल. काही आवश्यकता नाही कर्माचा न्यास करण्याची, कर्म करत करत अंतःकरणाची शुद्धी प्राप्त होते. आणि म्हणून ते म्हणतात एकम सांख्यमच योगमच. आता आपण ते पुढे बघूच नंतर. तर त्यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये वगळ निगळ ठरत नाही, कारण कर्म कोणतंच चांगलं किंवा वाईट असत नाही. जेव्हा आम्ही एखादं कर्म करतो, आता अणुभट्टी आहेत, त्यांचे शोध लागलेले आहेत, जर अणुशक्ती आमच्या जीवनाला उपयुक्त आहे, आमच्या जीवनाला लाभदायी आहे, तर ती अणुशक्ती कल्याणकारी आहे, चांगलीच आहे. पण तीच अणुशक्ती जर ॲटम बॉम्बच्या रूपाने दहशतवादी वापरत असेल तर ती वाईटच आहे. म्हणजे कोणतीच गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, आमचं मन ठरवतं. आज चांगली आहे, उद्या वाईट आहे, आज वाईट होती, उद्या एकदम चांगली झाली, कारण स्वार्थ आहे. आज बोलायची पण तयारी नव्हती, कळू द्या कोणाला या माणसाची इतकी प्रॉपर्टी आहे आणि ती नातेवाईकांच्या मध्ये वाटली जाणार आहे किंवा ती आपल्याला मिळणार, सगळे त्याच्याकडे, सर्वे गुणा हा कांचनम आश्रयंती, झालं, पैसा आहे म्हटल्याबरोबर सगळे त्याची स्तुती करायला लागतात. इथे गीताकार म्हणतात हे जीवन नव्हे, ह्या प्रकारचा त्या कर्माच्या मागे धावण्याचा प्रकार नव्हे. मग त्याला मोठी मोठी प्रेझेंट, मग तू आमच्याकडे ये, मग तुझे कसे तुम्ही आमच्याकडे आला नाही, इतक्या वर्षात कसे आपले संबंध एवढे लांब राहिले, आता ते किती जवळचे झाले पाहिजे, सगळं दिसायला लागतं. आत्तापर्यंत त्यातलं काही दिसत नव्हतं,
त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की काहीही चांगलं किंवा वाईट नसतं, कर्म हे कर्मच असतं. ज्याला ज्या परिस्थितीमध्ये जे कर्म आवश्यक आहे करणं त्यांनी ते केलं पाहिजे, हा एवढाच कर्मयोग आहे. आणि जो प्रामाणिकपणे आपल्यावर पडलेली जबाबदारी, आपल्यावर पडलेलं कर्म अगदी निरलसपणे करत असेल तर त्याला चित्तशुद्धी करता दुसरं काही मिळवावं लागत नाही, त्याला दुसरी काही धडपड पण करावी लागत नाही. आता जो तिसऱ्या प्रकारचा संन्यासी आहे, तो संन्यासी आणि कर्मयोगामध्ये श्रेष्ठ मनुष्य याची जर तुलना केली तर तिसऱ्या प्रकारच्या संन्यासी कसा आहे, वेदितुम इच्छती, जाणून घेण्याची इच्छा आहे. हो, संन्यास चांगला आहे म्हणतात, घ्यावा संन्यास, काय बिघडलं, संन्यास घेऊन राहावं. 4 लोकांच्यात प्रतिष्ठा निर्माण होते, लोक सन्मान करतात. काही नाही तरी कुठल्याही मंदिराला कळस बसवायला तर संन्यासी लागतो, तिथे तर आपला सन्मान करतात. चला बरं आहे, संन्यासी व्हावं. आणि त्याकरता तो त्या इच्छेनी संन्यासी होतो, वृत्ती संन्यासाची नसते. आणि तुम्हाला सांगते, या मोठमोठ्या आश्रमामधून भोजनाच्या पंक्ती, म्हणजे ह्या ज्या बाहेरून येणाऱ्यांचे जे लंगर होतात, त्या लंगरमध्ये बिचारे सगळे जेवून जातात. आणि तिथले इने चुने संन्यासी, त्यांचा सगळा स्वयंपाक वेगळा होतो. तो चांगला मसालेदार असतो, तो चांगला चमचमीत असतो, तो चांगला तेलकट असतो, तो चांगला चारीठाव असतो. हा कुठला संन्यास आहे? आणि म्हणून हा विविदिशा संन्यास आहे की या संन्यासामध्ये काही नाही, नुसतं भगवं चढवलेलं आहे. मग भगवंत अर्जुनाला विचारतात, अर्जुना हा जो कर्मन्यास आहे, हा काही कर्मन्यास आहे? याच्यामध्ये कर्म सुटलं आहे. मग भगवंत अर्जुनाला म्हणतात, मी कुठे कर्माचा न्यास अपेक्षितो, मी कर्मयोगात अपेक्षितो. की आम्ही कर्म करणारे प्रापंचिक लोक जेवढ्या जेवढ्या पातळीवरती त्यागाला तयार राहू, ज्या पातळीवरती आमच्या कुटुंबाकरता, सगळेच काही समाजामध्ये जाऊन झेंडे लावणार आहेत असं नाही, आणि काही त्याची आवश्यकता नाही. एक कुटुंब एकाने उत्तम प्रकाराने सांभाळलं तर त्या कुटुंबाचा, तो समाजाचा तो घटक असल्यामुळे तो समाजाला काय देतो हे प्रत्येकाला आपल्या कुटुंबातून कळेल. त्यामुळे आपल्याकडे सोशॉलॉजी हा ज्या पद्धतीने वेस्टर्न सोशॉलॉजीचा विषय आहे तसा आपल्याकडे नाही आहे. तिथे मासेसमधून सोशॉलॉजीचा विचार केला आहे, आमच्याकडे पर्सनल विचार आहे. युनिट, एव्हरी युनिट, प्रत्येक मनुष्य सुधारला की समाज सुधारतो. समाजाला कसले सुधारायला निघता असं आमचं तत्वज्ञान सांगतं. अशा मास पातळीवरती, मास लेवलवरती, आता सांगा या मास लेवलवरती वक्ता येऊन बसला आहे, त्या वक्त्यांनी जरा 4 पुस्तकं वाचली आहेत, त्याच्यावर बरी कोणाची तरी कृपा आहे म्हणून त्याचं ऐकायला श्रोते येत आहेत. काय माहिती तो कसा आहे मागे, काय माहिती आहे तो काय आचरण करतो, काय माहिती आहे तो काय व्यवहार करतो. म्हणजे मास लेवलवरती दुसऱ्यांना फसवणं, दुसऱ्या पातळीवर हिप्नटाईज करणं, तिसऱ्या पातळीवर त्यांची दिशाभूल करणं कुणालाही शक्य आहे. पण व्यक्तिगत पातळीवर आपल्याकडे म्हटलंय, ज्याला गुरु करायचा त्याच्या संगतीला राहण, पंक्तीला जेवा, म्हणजे कळेल की हा काय खातो, हा काय पितो, हा काय कसा वागतो, कुणाबरोबर राहतो, कशाची आवड आहे, काय साधन करतो. हे जोपर्यंत त्याचं कळत नाही तोपर्यंत त्याचं मोठेपण कसं समजावं किंवा तो चांगला आहे कसं समजावं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की हे संन्यास हे नाटक आहे. विविदिशा फक्त कुतूहलातून तो संन्यासी झालाय आणि आम्ही त्या संन्याशाला मानलंय, कारण त्यांनी भगवं धारण केलं. हो, भगव्याचा मान आहे आणि सगळे त्याला मान देतात. आता भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना भगव्याचा मान म्हणजे कर्मन्यास आहे समजू नको. भगवं स्वीकारलं म्हणजे संन्यासी झाला समजू नको. भगवं स्वीकारलं म्हणजे त्यांनी खरा कर्माचा न्यास केला आणि त्याच्यातून त्याला काही आध्यात्मिक फल प्राप्त होणार आहे असं समजू नको. मग माझी अपेक्षा काय आहे? भगवंत सांगतात, माझी अपेक्षा एकच आहे, तो म्हणजे वृत्ती संन्यास. वस्त्रांतराचा संन्यास नाही, पांढऱ्यातला संन्यास. भगव्यातल्या संन्यासाची गरजच नाही, त्या तो संन्यास घेण्याची आवश्यकताच नाही. आमच्या घरातल्या पांढऱ्या कपड्यात आम्ही वृत्ती संन्यास घेऊ शकतो. म्हणून ते सांगतात पुढे की हा जो कर्मयोग आहे
त्याचं आचरणच तुम्हाला तिथे नेऊन ठेवतं. आणि म्हणून त्यांनी जे पुढचे श्लोक सांगितले त्या पुढच्या श्लोकामध्ये चुकून पुढचं पान आलं, त्यांनी सांगितलं, ते सांगताना ते म्हणतात, त्यांची टर्म फार छान आहे त्यांनी वापरलेली 3ऱ्या श्लोकामधली, ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. त्यांनी सांगितलं आपल्याला की जाणून घे अर्जुना, कळून घे, काय समजून घे, जो नित्य संन्यासी आहे, जो अंगावर भगवं घालतो, आपल्या आश्रमामध्ये टीव्ही ठेवतो आणि रात्री 12 नंतर टीव्ही पाहत राहतो. म्हणाले काय उपयोग नाही या संन्याशाचा. म्हणाले जो द्वेष करतो, 2 आश्रम आहेत शेजारी शेजारी, 2 संन्याशांमध्ये भांडणं किती असतात. त्या आश्रमाचे जे सांभाळणारे जे संन्याशी आहेत, बाकी लांब जाऊच दे, आता फक्त कुंभमेळ्याला चला म्हणजे सगळे संन्याशी कळतील काय संन्यासाचं स्वरूप, काय मारामाऱ्या, काय भांडाभांडी, काय आपल्याला माहिती आहे त्या शाही स्नानाच्या मानाकरताच मारामारी आहे. म्हणजे कुंभमेळ्याला आले आणि हे काही कुठेही बदलत नाही. आमच्या पंढरपुरामध्ये सुद्धा इतके फडकरी आहेत, इतके मठकरी आहेत, मठपती आहेत, इतके त्यांचे आश्रम आहेत. कुणाच्या घरी सगळ्या त्या आश्रमातल्या लोकांना जर बोलावलं, मठपतींना जर बोलावलं, फडकऱ्यांना जर बोलावलं, अडचण एकच आहे, पहिला टिळा कोणाला लावायचा. पहिला टिळा लावण्यातच भांडण आहे. कुणाला जो टिळा लावला ते जर दुसऱ्याला पटलं नाही तर तो निघून जातो. तो म्हणतो ह्याचा मान केला पहिल्या टिळ्याचा. अरे मग कुठला मठपती. इथे सांगताना भगवंत लक्षणं सांगतात त्याची, ते म्हणतात न द्वेष्टी न कांक्षती. 3रा श्लोक आहे गीतेचा. म्हणाले तो कुणाचाही द्वेष करत नाही, तो कुणालाही लहान मोठं समजत नाही, तो कशाचीही अपेक्षा करत नाही. निर्द्वंद्वो, तो द्वंद्वाच्या पलीकडे गेला आहे. आता आपण मगाशी पाहिलं ना की कोणतीच गोष्ट चांगली किंवा वाईट नाही आहे, कोणतीच गोष्ट सुखाची किंवा दुःखाची नाही आहे. तत्वज्ञान सांगतं सुख दुःख नाही, फक्त कर्तव्य आहे. ते चांगलं आहे का ते वाईट आहे, ते सुखाचं आहे का ते दुःखाचं आहे, नाही. ते फक्त मला आत्ता केलं पाहिजे. माझ्या मुलाकरता मला आत्ता काय केलं पाहिजे, माझ्या मुलीकरता मला आत्ता काय केलंच पाहिजे. माझी एवढी मोठी पगाराची नोकरी कशी सोडा, कर्तव्य ते आहे. त्या पैशांनी मिळणाऱ्या चैनीपेक्षा सुद्धा एक आयुष्य घडणं महत्त्वाचं आहे, तर सोडलं पाहिजे. कारण हे केव्हा होतं, जेव्हा सुखदुःखाच्या मध्ये मनात दोलायमान स्थिती राहत नाही. मन स्थिर आहे की हे माझं. आणि जो मनुष्य दुसऱ्याकडे पाहून जगत नाही, जो फक्त आपल्याकडे पाहून जग कसंही चालेल हो, आणि जगामध्ये कुणाकडे काय असेल त्याच्याशी मला काय कर्तव्य आहे, माझ्याकडे काय आहे आणि मला काय करायचं आहे, माझी गरज काय आहे, माझं कर्तव्य काय आहे, आणि माझ्या ठिकाणी मी काय केलं असता माझ्या कर्तव्यामध्ये मी अधिकाधिक त्याच्या सचोटीला उतरेन. त्याच्या कसोटी ज्या त्याच्या लावलेल्या आहेत त्या सगळ्या कसोट्या मला पार करता येतील. पण मला जगाशी काही करायचं नाही. आता जगामध्ये लोक पुष्कळ वेगवेगळे कपडे वापरत असतील, जगामध्ये पुष्कळ लोक रोज एक गाडीचा ब्रँड बदलत असतील, जगामध्ये रोज दर 6 महिन्याला आपल्या घराचं रिनोव्हेशन करत असतील. पण आम्हाला आमच्या घरामध्ये एकदा रंग देणं जर झेपत नसेल, आमचं घर आम्हाला प्यार आहे. ती सगळ्या प्रकारची सुखं मला माझ्या झोपडीत आहे, मला माझ्या कुटुंबात आहे. ही जी भावना आमच्याकडे पूर्वी होती की जे जसं आहे म्हणजे मिळवू नये का, म्हणजे भगवंत असं सांगतात का की काय जसं असेल तसं बसा, तुम्हाला काय, काही तुम्हाला कर्तव्याकरता, तुम्हाला काही मिळवण्याकरता, काही ध्येयवादाकरता तुम्हाला कुठे इन्स्पिरेशनच नाही का, तुम्हाला कुठे उत्साहच नाही का, तुम्हाला कुठे प्रेरणाच नाही का, तुम्हाला कुठे चेतावणीच दिली जात नाही का, मुळीच नाही. एकदा कर्माचं कौशल्य स्वीकारलं की जे कुटुंब माझ्यावरती जबाबदारीने मी घेतलेलं आहे, जी माझी गृहस्थाश्रम म्हणून जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये त्याला जास्तीत जास्त चांगलं ठेवणं माझं काम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कष्टाने त्या कुटुंबाकरता मला पैसाही मिळवला पाहिजे, मला चांगलंही राहिलं पाहिजे. नुसता पैसा नाही, समाजामध्ये हे कुटुंब चांगलं आहे, हे लोक खानदानी आहेत, हे लोक कुलशीलवान आहेत,
या लोकांचा व्यवहार प्रामाणिक आहे असं म्हटलं गेलं पाहिजे. त्याकरता सगळ्या बाजूनी कष्ट आहेत. त्यांनी सांगितलं कष्ट नाहीत कसे, कष्ट करावेच लागतात. आणि हे कष्ट कोण करतो? कर्मयोगीच चांगला करू शकतो. जो कर्मयोगी आहे तो म्हणतो बाबा माझ्या घरामध्ये खायला भाकरी 2च आहे, आम्ही त्याच्यातच खातोय, ये तू आमच्यातलीच चतकोर भाकरी खा. आपण पूर्वी पाहत होतो घरात काही फार श्रीमंती होती असं काही नव्हतं. घरात एका वेळी जेवायला भाकरीला भाजी असेल तर दुसऱ्या वेळी भाकरीला आमटी असेल. पण घरात 4 विद्यार्थी येऊन जेवत असत. ज्याला आश्रय नसे त्याला ठेवून घेतलं जात असे. त्याला सांगायचं जे आम्ही भाजी आमटी खातो ती भाजी आमटी तुला, ह्याच्यापेक्षा वेगळं नाही, पण तुला दिल्याशिवाय आम्ही खाणार नाही हेही तितकंच कर. हे केव्हा येतं? हे तेव्हाच येतं. अरे रामा, पण दिवा लावूया का? नाही दिसायला नाही जरी झालं तरी थोडंसं यातलं नाही दिसलं तरी चालेल. आणि मोबाईलचाही लावू का? हां जोरात आला नाही. हल्ली जरा झालंच आहे. पण चष्मा लावला आणि एवढा असलं ना दिसतंय. हो मला लागलं तर घेईल मी. आवाज काय लोक जवळ येतील आणि तेवढं जोरात मला वाटतं तेवढं ऐकायला जाईल. हो चालेल. नाही लागायची, व्यवस्थित दिसतंय. हो बघा आता बोलणं ऐकू येत आहे का? हां आणि इकडे खुर्च्या पण आहेत. आणि त्यामुळे भगवंत सांगतात की कुठलाही वस्त्रांतर करायची गरज नाही, माणसाला घर सोडायची गरज नाही. ते म्हणतात अंतःकरणातला द्वेष सोडून द्यावा, मत्सर सोडून द्यावा, त्याच्याच बरोबर इच्छा आकांक्षा सोडून द्याव्यात. अमुक एक पाहिजे आहे ही जी भावना आहे, ही भावना सोडून जरा वेळ ठेवूया मला वाटतं हे. हां राहू द्यावं. हां ही जी भावना आहे ती भावना सोडून द्यावी. आजकाल बोलताना मानभावीपणाने मनुष्य म्हणतो, पण वास्तव आहे ते की माझी स्पर्धा फक्त माझ्याशी आहे. आजची माझी ताकद अधिक वाढवून उद्याला ताकद वाढावी, ही माझ्याशी स्पर्धा आहे. मला दुसऱ्याशी करायचं कारण नाही. वाक्य अगदी सुंदर आहे, पण हे सगळं ना त्या खेळाच्या मैदानावरती आपण पाहतो तसं असतं. हे जे स्पोर्ट्समन स्पिरिट असतं त्या हरलेल्यानी जिंकलेल्याला एकदम येऊन शेकहँड करायचं, त्याचा चेहरा पाण्यासारखा असतो. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणताना इतका चेहरा पडलेला असतो, वाईट केलेला असतो. ते काही खऱ्या अर्थाने कॉंग्रॅच्युलेशन्स केलेलं नसतं, खऱ्या अर्थाने ते स्पोर्ट्समन स्पिरिट नसतं. इथे तत्वज्ञान सांगतं हे खरं स्पोर्ट्समन स्पिरिट आहे की जे जसं असेल तसं आपल्याकडे जे आहे स्वाभिमानाचं जीणं मनुष्य जगतो, स्वाभिमानाने जगतो. आपल्या एका भाकरीतही तो आनंदी आहे, त्याच्या पुरणपोळी त्याला मिळते, त्याच्या पुरणपोळीत त्यांनी आनंदित राहावं. रोज पंचपक्वान्न खावे, त्याचंही कौतुकच आहे. जे ज्याच्याकडे चांगलं आहे त्या सगळ्याचं अंतःकरणात कौतुक कुणाला आहे? न द्वेष्टी. जो दुसऱ्याचा द्वेष करत नाही त्याला दुसऱ्याचं सगळं चांगलंच दिसतं, त्याला त्याचं कौतुकच वाटतं. अरे हे एवढं सगळं असं आहे बरं का, पण किती माणूस करतोय हा, हे एवढी सगळी अडचण आहे पण बघा त्याच्यातून किती करतो. हे त्या माणसाकडे इतकं सगळं आहे पण त्याला गर्व नाही हो. त्या मनुष्याची वृत्ती किती चांगली आहे. जे मनुष्याला दिसतं चांगलं किंवा व्यापकता जी वृत्तीला येते ती व्यापकता न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व. ज्याच्या अंतःकरणातलं द्वंद्व संपलं
त्याच्या अंतःकरणामध्ये कर्तव्याची वगळ निगळ शिल्लक राहत नाही. प्रपंचामध्ये ह्यांना सांभाळू का नको सांभाळू, यांना घरात ठेवू का नको ठेवू, त्यांच्याशी संबंध ठेवू, काय संबंध आहे या सगळ्या गोष्टींचा? काही नाही आहे. जे नातं आहे ते तिथेच आहे, जी माणसं आहेत ती तिथेच आहे. कुठल्याही ऑफिसमध्ये एखाद्याशी खूप मैत्री करे, कशा करता? स्वार्थ, कितीतरी प्रकारचा अहंकार तरी सुखावण्याकरता, आर्थिक तरी किंवा दुसरा काहीतरी. परंतु मनुष्य जेव्हा हे सगळे व्यवहार यातून करतो तेव्हा आपणच आपल्याकरता खड्डा खणतो आणि त्यात तो पडतो. भगवंत म्हणतात यातलं काहीच करू नये. ही सगळी जी लक्षणं आहेत ती आपल्या ठिकाणी जर ठेवली आणि आपण व्यवहार करत राहिलो तर सगळं चांगलं आहे. की अर्जुना हे टाकलं म्हणजे होणार आहे ते आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं. अरे जर तू शस्त्र टाकून जाशील तुला बाहेर जाऊ देतील, तुला ते सगळे एकत्र येतील, तुला तुझ्या ठिकाणी बांधून घेतील, तुला सगळे मिळून तुला मारतील. बरं, त्या सगळ्यांना तू जर तोंड देऊन निघून गेलास पराजय करून तर लोक म्हणतील अरे या अर्जुन बिहाला, घाबरला, हा युद्धातून पळून गेला, याला युद्ध करण्याची खात्री वाटली नाही. बघा आमचं 11 अक्षौहिणी सैन्य आहे, हा नाही तोंड देऊ शकत म्हणून निघून गेला. ते म्हणाले कर्तव्य कर्म सोडून, तुझा क्षात्र धर्म सोडून तू जर कर्माचा संन्यास हा श्रेष्ठ आहे. कारण अर्जुन समजतो ना की हे युद्ध न करणं चांगलं आहे. ते म्हणतात तुझा हा कर्मन्यास चांगला आहे. नाही, तुझा कर्मयोगच योग्य आहे. इथे त्याचा विस्तार करून अर्जुनाला समजावलंय. आता ते सांगतात सांख्य योगो पृथक बालाहा प्रवदंती न पंडिताहा. सांख्य आणि योग भिन्न भिन्न आहेत हे कोण म्हणतं? जे अज्ञानी आहेत, अप्रबुद्ध आहेत असे म्हणतात. पृथक बाला प्रवदंती न पंडिताहा. जे ज्ञानी आहेत ते कधीच म्हणत नाहीत की सांख्य आणि योग वेगळा आहे, ज्ञान आणि कर्म वेगळं आहे. कशाचा इथे त्यांनी हा परामर्श घेतलाय? आपल्या ईशावास्य उपनिषदाचा. ईशावास्य उपनिषदामध्ये ते म्हणतात विद्या आणि अविद्या, त्याचा अर्थ लावताना कर्म आणि ज्ञान असा अर्थ लावला की आपल्याला कळतं अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया अमृतम अश्नुते. अविद्येने मृत्यूला तरून जातो. भगवान कुठे म्हणतात की कर्मयोग केलास की कर्मयोग परिणत कशात होतो ते सांग. तुमच्या साधनेला पुढे नेण्याकरता कर्मयोग लाभदायी आहे सांगतात. हा जो कर्मयोग आहे हा शेवटी ज्ञानात तरी परिणत होईल, हा भक्तीत तरी परिणत होईल, कशात ना कशात तरी परिणत होईल. आणि त्यामुळे कर्मयोग करत असताना तू साधन करशील. कशाचं करशील? भक्तीचं करशील, कदाचित योगाचं करशील. भक्तीचं करशील तर भक्तीमध्ये तुझी देवताच तुला पुढे घेऊन जाईल आणि तुझं साधनच पुढे साध्य होईल. कारण ती भक्ती जी आहे ती त्या आराध्य दैवताला प्राप्त झाल्यानंतर शेवटी फक्त भक्तीच शिल्लक राहते. योग आहे, योगाचंही तसंच आहे. योगाच्या मार्गाने जाशील तू तर योगाच्या मार्गाने साधन करत जेव्हा पुढे जाशील तेव्हा योगस्य ज्ञातव्यम, म्हणजे योग जो आहे तोच योगाला जाणून देणारा आहे, तोच जाणून देतो. तू योग स्वीकारलास, कर्म स्वीकारलंस, योगाचं कर्म पुढे कसं न्यायचं? भक्तीतून पुढे न्यायचं का ज्ञानातून पुढे न्यायचं? ज्या पद्धतीने नेशील त्या पद्धतीने जाशील पुढे, पण तू पुढे पोचशीलच. पण एक लक्षात ठेव, तुला काहीही करण्याकरता कर्मच करावं लागेल. भक्ती झाली तरी कर्मच आहे, योग झाला तरी कर्मच आहे, ज्ञान झालं तरी सुद्धा कर्म आहेच. कर्म कुणालाच सुटत नाही, ज्ञान्याला सुद्धा सुटत नाही. त्याला सुद्धा अंग वस्त्र निवारा सगळं आहे ना. शरीर आहे, त्या शरीराबरोबर त्याला सगळंच पाहिजे. त्यामुळे अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, सगळ्याची आवश्यकता आहे. त्या देहधारणेकरता त्याला सगळं पाहिजे. त्यामुळे कर्माला पर्याय नाहीच आहे. आणि सांगतो ज्याप्रमाणे आपल्याला उपनिषदांचा, ईशावास्य उपनिषदाचा जो संदेश आहे तो जे सांगतो त्याप्रमाणे कर्म करत राहिला की तो मृत्यूला तरून पलीकडे जातो. फल सांगितलं अविद्यया मृत्युम तीर्त्वा, म्हणजे अविद्या जी आहे
किंवा जे कर्म आहे ते नुसतं कर्म काय करतं, आम्हाला मरणाच्या गतागतामधून सोडवून पलीकडे नेतं. परमात्म्यापर्यंत आम्ही पोचत नाही, कारण आम्ही दुसरं साधन केलं नाही. याकरता मी आपल्याला एक प्रसंग सांगते. आमचे धोंडीराज शास्त्री दाते, आपले दाते पंचांग करते. मी त्यांना म्हटलं, कदाचित मी बोललेही असेन आपल्याकडे, मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता एवढे ज्ञानी, एवढे मोठे उपासक, तुमच्या घरी गणपतीचं मंदिर, त्याची उपासना, त्यानंतर तुम्ही एक शास्त्र तर शिकलाच आहात, पण तुमचं सगळंच आचरण त्या शास्त्राला अनुसरून आहे. मग आता तुम्हाला काय, म्हणजे तुम्ही खूप चांगला जन्म आता हा जो व्यतीत केला, त्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळेल. ते म्हणाले मुळीच नाही. मला कसा मोक्ष मिळेल? म्हटलं का नाही, एवढी गणपतीची उपासना तुम्ही करता? नाही म्हणाले, मी कर्ममार्गी आहे, कारण मी ज्योतिषाचा अभ्यास केला आहे. मी जरी ईश्वराचं उपासना केलेली असली तरी मी साधना म्हणून उपासना केलेली नाही. या शास्त्राने आणि मी माझ्या जीवनात जे काही तुम्हाला वाटतं मी चांगलं आचरण केलं आहे, तो कर्माचा मार्ग अनुसरला आहे. मला पितृलोकामध्ये पुष्कळ चांगलं स्थान मिळेल, पण माझं गतागत संपणार नाही. मला मृत्यू घेऊन जाणार नाही. माझं मरण चांगलं येईल, मला मिळणारा लोक चांगला मिळेल, हे सगळं ठीक आहे, पण माझं गतागत संपलं असं नाही होणार. इथे त्यांनी असं म्हटलंय, अविद्यया कर्मानी काय होतं, कर्म उत्तम आचरत गेलो तर आम्ही मृत्यूला ओलांडून जातो. मृत्यू आम्हाला ग्रासत नाही. आम्ही मृत्यूला ओलांडून जातो म्हणजे आम्हाला घेऊन जाणारा हा मृत्यू नसेल, आम्हाला घेऊन जाणारा विष्णुदूत असेल, आम्हाला घेऊन जाणारा शंकराचा दूत असेल, कुणीही असेल, तो आम्हाला इथून घेऊन जाईल, तो त्याच्या लोकाला नेऊन ठेवेन. पण विद्येया अमृतम अश्नुते. पण याबरोबर जर आम्ही विद्येचा अभ्यास केला, याबरोबर जर आम्ही ज्ञानाचा अभ्यास केला, याबरोबर जर ज्ञानमार्गाची जोड मिळाली तर काय होईल, अमृतम अश्नुते, त्या अमृत तत्वाची प्राप्ती होईल. आम्ही तिथे जाऊन पोचू, त्याच्या ठिकाणी त्याचं स्थान, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, त्या धामाला प्राप्त होण्याचं सामर्थ्य त्या विद्येमध्ये आहे. आता इथे ते काय सांगतात, इथे सांगताना आम्हाला सांगतात की सांख्य आणि योग या दोन गोष्टी, सांख्य योग पृथक बालाहा वदंती. सांख्य आणि योग भिन्न भिन्न आहेत हे कोण म्हणतात, अज्ञानी आहेत, अप्रबुद्ध आहेत ते म्हणतात, परंतु पंडित म्हणत नाहीत. कारण पंडितांना माहिती आहे कर्माची जोड मिळाल्याशिवाय ज्ञान सिद्ध होऊ शकत नाही, आणि ज्ञानाचा आधार असल्याशिवाय कर्माला गती नाही. कर्म ज्ञानाच्या आधारानेच अधिक उजळून निघतं. म्हणून ते म्हणतात एकम अपि अस्थितः सम्यक उभयोर विंदते फलम. म्हणाले एकाच जरी योग्य अनुष्ठान आम्ही मुळामध्ये केलं तर आम्हाला दोन्हीचंही फल प्राप्त होतं. भगवंताचं वचन आहे. म्हणजे आम्ही प्रपंचामध्ये प्रपंच चोख केला तर ज्ञानाचा वेगळा अभ्यास न करता कर्मयोगाच्या अभ्यासाने आम्हाला ज्ञानयोगाचं फल प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून ते सांगतात हे दोन वेगळे आहेत असं समजू नका. आणि जो कर्माचा विचार आहे तो समजून उमजून आहे. तिथे आम्हाला हे कर्म माझं योग्य आहे, हे माझं कर्तव्य आहे, हे समजणं हाच सांख्य योग आहे की या कर्मात मला राहिलं पाहिजे. आता इतकी वर्ष झाली हेच आम्ही करतो आहोत, आता किती वर्ष करणार आहोत, करत राहणार आहोत. किंबहुना जितके आम्ही करत जाऊ तितका त्याच्या ठिकाणचा आमचा जो तपाचा भाग आहे तो अधिक उजळून निघणार आहे. ज्याला कळत नाही आणि जो कर्माचं आचरण करतो म्हणून त्याला कर्मयोग म्हटलंय. आणि तो जो कर्मयोग आहे त्याला ज्ञान स्पर्शल्याशिवाय योग होत नाही. प्रत्यक्ष ज्ञानमार्गाचा अभ्यास नाही केला. आता मला सांगा, जी गृहिणी घरामध्ये सगळ्यांना आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवायला घालते, आता अशी गृहिणी असते की जी आपल्या ठिकाणी तिला जे करावं लागतं, जे स्वयंपाक आहे, पाणी आहे, घर आहे, पाणी आहे, त्याची व्यवस्था आहे, ती दगदगलेली असते, ती उद्वेगलेली असते. म्हणजे आम्ही काय केलं आयुष्यात, आम्ही काही केलं नाही, फक्त आम्ही पोळ्यांच्या लाखोल्या वाहिल्या, म्हणजे जन्मभर पोळ्या लाटत राहिलो.
म्हणजे आत्तापर्यंत लाख तरी पोळ्या लाटून झाल्या. हा का उद्वेग आहे? केलेल्या कर्माच्या ठिकाणी उद्वेग का? हा जो उद्वेग आहे, किंवा मी काम करते ऑफिसमध्ये म्हणून ऑफिस चालतं, हा तरी अहंकार का? कारण हे काहीही जे निर्माण होतं आणि कर्माला दोष आणतं ते प्रत्येक ज्ञानापासून माणूस बाजूला जातो, किंवा कर्माचं त्याला तत्व कळलं नाही. कर्माच्या तत्वामध्ये भगवंत सांगतात ज्ञानाची सगळी बीज आहे, आणि म्हणून यातल्या एकाचं आचरण जरी झालं तरी दुसऱ्याचं फल मिळतं. म्हणून ते पुढे यत् सांख्य ही प्राप्यते. आता पुन्हा आणखीन एका श्लोकाने स्पष्ट करतात, स्थानम तत् योगैरपि गम्यते. जे सांख्य दर्शनानी, जे ज्ञानानी स्थान प्राप्त होतं तेच योगानी, कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त होतं. एकम सांख्यंच योगंच य पश्यती स पश्यती. जे सांख्य योगाने प्राप्त आहे तेच कर्मयोगाने प्राप्त आहे, हे लक्षात ठेवा, असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि हे खरं म्हणजे 5व्या अध्यायाचं सार आहे. या सगळ्या 5 अध्यायामध्ये मग पुढे वर्णन केलं आहे की जो हे सगळं सुख प्राप्त करतो, जो हे ज्ञान प्राप्त करतो, त्याचे अनेक मार्ग ते तर आपल्याला पुढे पुष्कळ येणार आहेत. ते ह्या सगळ्या मार्गांचं अनुष्ठान त्यांनी कसं करावं, काय करावं, त्याच्याकरता पुढचे अध्याय आहेत. पण इथे ज्ञानाचं नेमकेपण आणि कर्मयोगाचं नेमकेपण आपण समजून घ्यावं, हे मात्र भगवंताची तळमळ आहे. भगवंताला असं वाटतं की आम्हाला ते समजलं पाहिजे. आणि ते म्हणाले मी मग तो अर्जुन म्हणतो की तुम्ही कर्माचाच फार उदो उदो करता हो ज्ञानापेक्षा. ते म्हटले, इथे ज्ञानदेवानी उत्तर दिले, ते म्हणतात केला पाहिजे, कारण सामान्य मनुष्य ज्ञानाने पुढे जाऊ शकत नाही. सामान्य मनुष्य कर्मानेच पुढे जाणार आहे. आणि सामान्य कशाला, कितीही मोठा, आपण त्याची उदाहरणं घ्यावीत. आता एवढे मोठे महंत आहेत आणि एवढ्या मोठ्या महंतांच्या, एवढ्या मोठ्या 7 स्टार 9 स्टार त्यांच्या आश्रमांच्या सोयी आहेत, केवढं वैभव आहे, अब्जावधी रुपयांच्या प्रॉपर्टीज आहे. एवढं असून समाधान मिळत नाही, एवढं असून गुन्हेगारी प्रवृत्ती असते. म्हणजे कुठला महंत झाला, कुठलं ज्ञान प्राप्त झालं? त्यांनी काहीच नाही मिळवलं. आणि तो मात्र टीव्हीच्या एवढेले एक स्लॉट घेऊन प्रवचन करतोय आणि लोकांना सांगतोय. हे कसं घडतं, हे का घडतं? भगवंत म्हणतात हे त्यामुळेच घडतं की जिथे ह्या दोन्हीचाही विचार केला जातो, जिथे कर्माची उपेक्षा करून ज्ञानाची पण फसगत होते. म्हणजे दुसऱ्या बाजूनी एक विचार मांडायचा तर ज्याला कर्माचं वैशिष्ट्य कळत नाही तो ज्ञानही समजू शकत, कारण हे मूलभूत ज्ञान आहे. हे मूलभूत ज्ञानच जर आम्हाला कळत, आपण जे सारखे प्रपंचातली उदाहरणं घेतो त्याचं कारणच एक आहे की साधी आमची कुटुंब संस्थाच जर आम्हाला टिकवता नाही आली तर कसल्या मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही बोलणार आहे. आम्हाला कुटुंब सांभाळता आलीच पाहिजेत. आमच्या तब्येतीपासून ते घरातल्या सगळ्या माणसांच्या तब्येती सांभाळता आल्याच पाहिजेत. आम्ही माणूस म्हणून जर जिवंतच नाही राहिलो तर ती एवढी मोठी प्रॉपर्टी कुणा करताय, त्याचा उपभोग कोण घेणार आहे? त्यापेक्षा ह्याच्यातलं एवढंसं जे आहे ते जर सुखाने सगळ्यांनी खाल्लं तर आमचं आयुष्य कितीतरी सुखाचं आणि दीर्घ जाईल. आमचं आयुष्य उत्तम चालवायला भगवंताचं नाम आहे ना. आपण एक शेवटची कथा घेऊन हा विषय संपवून टाकू की एक मनुष्य म्हणाला, हो काय आहे ते नामस्मरण काय, अहो केवढा ज्ञानाचा मार्ग मोठा आहे, त्या ज्ञानाच्या मार्गाने जावं, ज्ञानाच्या मार्गाने विषय समजून घ्यावा तरच खरं. कारण ज्ञाना इतकं श्रेष्ठ दुसरं काही नाही, गीताकार सुद्धा म्हणतात. तर आपल्याला ज्ञानमार्गाने जाणंच अधिक योग्य आहे, संयुक्तिक आहे. तर ते म्हणाले नाही, त्या साधूंकडे जातो, त्यांनाही हे सगळं ऐकवतो. साधू म्हणतात, अहो आपण आपलं नामस्मरण करावं. तर म्हणतो, काय होतं नामस्मरणाने? काही नाही म्हणाले, मी म्हणतो म्हणून एकदा नाम घ्या. काय नाम घेऊ? ओम नमः शिवाय म्हणा. मला आवडत नाही म्हणाले, तरी म्हणा. ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून म्हणतो, ओम नमः शिवाय. म्हणाले, आता नुसतं नका म्हणू, ती माशी बसली आहे ना, तिच्याकडे बोट दाखवा आणि तिला ओम नमः शिवाय म्हणा.
ती माशीला बोट दाखवलं आणि ओम नमः शिवाय, ती माशी मेली. हा म्हणाला तुम्ही मला पापाचा धनी केलात. अरे तुम्ही तर ज्ञानी आहे. ज्ञानी माणसाला पाप काय आणि पुण्य काय? तो पाप पुण्याच्या अतीत आहे, कारण तो ज्ञानाने युक्त आहे. आता म्हणाले या ठिकाणी एक फुलपाखरू आहे, ह्या फुलपाखराकडे बोट करा आणि तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा. बरं म्हणाले ओम नमः शिवाय म्हणतो. पण पुन्हा ते फुलपाखरू मेलं तर? म्हणाले पुन्हा दुसऱ्या पापाचा धनी. अरे म्हणाले ज्ञानमार्गी तुम्ही असं म्हणू शकत नाही. गप्प बसला, कारण बिनतोड युक्तिवाद होता त्या साधूचा. ते बोट केलं, त्याप्रमाणे त्याचा निर्देश केला आणि ते ओम नमः शिवाय म्हणतो, ते फुलपाखरू मेलं. आता काय करायचं? आता त्यांनी सांगितलं डोळे मिटा, इथं नमस्कार मला करता आहात, तसंच इथे आणखी लोक नमस्काराला येत आहे. डोळे मिटून बसा, मी तुम्हाला सांगतो. बसले. एक बाई आपलं लहान मूल घेऊन आली नमस्काराला. नमस्कार झाला, म्हणले डोळे उघडा. म्हणाले या बाईंकडे पहा. हो पाहिलं. तिच्या कडेवरचं मुलं आहे, पहा. पाहिलं. म्हणाले आता त्या मुलाकडे बोट करून ओम नमः शिवाय म्हणा. हा म्हणला बापरे, आता हे जळ एक फुलपाखरून माशी होती इथपर्यंत बरं होतं, आता त्या मुलाकडे बोट करून ओम नमः शिवाय, ते पोरगच मरेल ना, काय करायचं म्हणा. तुम्हाला काय करायचं आहे म्हणाले. त्याच्याकडे बोट करून नमः शिवाय म्हणा, ओम नमः शिवाय, डोळे मिटून बसा. ठीक आहे म्हणाले. त्याच्याकडे बोट केलं, ओम नमः शिवाय म्हणाले. ते म्हणाले काय खरं नाही, त्या बाईचं पोर मरणार. डोळे उघडा म्हणाले. 5 मिनिटांनी डोळे उघडले. एक 20 वर्षाचा तरुणाबाण मुलगा समोर आला, नमस्कार केला. म्हणाले मला का नमस्कार केला तुम्ही? म्हणाले केवढे उपकार केले. म्हणाले मी जी गेल्या जन्मामध्ये पाप केली, ती पाप सगळी भोगण्याकरता या माझ्या मातेच्या उदरात मी जन्म घेतला. पण म्हणाले तुम्ही मला ओम नमः शिवाय म्हणून ताबडतोब माझा मृत्यू घडवला. म्हणाले त्या एकेका जन्मातून पुढे यायला मला इतकी अडचण होती, त्या माशीच्या जन्मातून मला लवकर बाहेर काढलं, त्या फुलपाखराच्या जन्मातून लवकर बाहेर काढलं. आता मानवाच्या जन्मामधून मला जे भोगून संपवायचं होतं ते ओम नमः शिवाय म्हणून सगळी पातकं घालवली. म्हणाले मला एकदम तुम्ही एवढं मोठंच करून टाकलं. आता त्या साधूंनी सांगितलं बाबा रे, नाम घे, ज्ञानाच्या गोष्टी बोलू नको. ज्ञान आपोआप होईल, ती प्राप्त होणारी गोष्ट आहे, ते ईश्वराचं स्वरूप आहे. तू जसं योग्य प्रकारे कर्म करत जाशील तसा कर्माचा न्यास पण तुला समजेल की कुठे कर्माचा न्यास आहे आणि कुठे कर्माचा योग आहे. आणि म्हणाले तुला हेही कळेल पुढे की ज्ञान प्राप्त होतं म्हणजे काय होतं. आता इथे आपण हा 5व्या अध्यायाचा परामर्श संपवून आता आपण 6व्या अध्यायाकडे वळूया. 6व्या अध्यायातला जो पहिला श्लोक आहे त्या श्लोकापाशी आपण आलेलो आहोत काल. श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर न चक्रियः न निरग्निर न चाक्रियः. आता म्हणाले हा अनाश्रित कर्मफल, आश्रय न करता, अनाश्रित म्हणजे कर्माचं फल, कार्यम कर्म करोति यः, असं कर्तव्य म्हणून जो आपल्या ठिकाणी कर्म करतो तोच संन्यासी आहे. आपण तो नित्य संन्यासी शब्द आहे ना, आपण तिथे सोडून दिला. त्याची लक्षणं बघितली आपण. काय पाहिलं? न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व, ही त्याची 3 लक्षणं पाहिली. आता इथे आम्हाला सांगतात ते की तो नित्य संन्यासी आहे. मी आपल्याला सांगते कोणतीच अतिशयोक्ती नाही. आपण जेव्हा प्रपंच अत्यंत निरलसपणे आणि अगदी कर्तव्य भावनेने करतो, कुठे वेडवाकडं न वागता, कुठल्याही पापाचरणाकडे न उघळता करतो, आपण नित्य संन्याशांच्या जवळ आहोत. आम्ही कोणी लांब नाही आहोत त्याच्यापासून. कारण प्रपंचामध्ये प्रत्येक क्षणी त्याग आहे. संन्यास म्हणजे काय? त्यागच आहे. त्यागाशिवाय दुसरं काही नाही आहे. पोळीतली पोळी, भाकरीतली भाकरी, पैशातले पैसे, वस्तूतली वस्तू, विचारातला विचार, सगळं सगळं सोडत राहावं लागतं, तेव्हाच प्रपंच होऊ शकतो. आणि म्हणून हे नित्य संन्यासी पण केव्हा आहे? अनाश्रित कर्मफल. म्हणजे आम्ही जे कर्म केलेलं आहे, आता या मुलांना लहानाचं मोठं केलं, मग आता काय आम्ही अपेक्षा करून लहानपणी केलं का? लहान असताना त्या मुलाचा त्या अंगठ्याचा थंबप्रिंट आमच्याकडे कागद करून त्याच्यावर लिहून घेतला स्टॅम्प पेपरवरती की बघ आता इतकं तुझीशी काढली, इतके तुझीशी, तुला इतकं लहानाचं मोठं केलं, तुला 7व्या वर्षापर्यंत सांभाळावं लागलं, तू पूर्णपणे माझ्यावरती अवलंबून होतास,
आता मोठा झाल्यानंतर हे सगळं तुझं थंबप्रिंट आहे, थंब इम्प्रेशन आहे, आता तुला मला सांभाळलं पाहिजे असं म्हणून कोणी करतं? प्रपंचच अनाश्रित कर्मफल आहे. कुठल्याही आश्रयाशिवाय प्रपंचामध्ये मुलांना शिकवतो, त्याच्याकरता पोटाला चिमटा घेतो, 4-4 नोकऱ्या करतो, त्याच्याकरता पैसे काढून ठेवतो, त्याच्या प्रत्येक लाथा सोसतो, त्याचा मूर्खपणा सांभाळतो, त्याच्या कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टीतून त्याला चांगलं करण्याकरता प्रेरणा देतो, त्याच्याकरता कष्ट घेतो. कोणत्या कर्माच्या फलाची अपेक्षा करतो? प्रपंचामध्ये कोणत्याही कर्माच्या फलाची अपेक्षा करून करत नाही. आपल्याला कळत असतं सून आहे खूप वाईट वागतं, पण आपल्याला माहिती आहे हे लहान मूल आहे, हे तिच्या इथे मोठं व्हायचं आहे. भले तिला कळत नाही आहे त्या मुलाचं कल्याण कशात आहे, मला कळतं आहे ना, तिने नका का त्या मुलाचं कल्याण पाहिना, मी पाहण्याचं माझं काम. दिलं सोडून तिच्या वृत्तीकडे आणि आपण त्या बाळाच्या कल्याणाकडे पाहतो. म्हणजे हे काय आहे? हे अनाश्रित कर्मफल आहे. कोणत्याही कर्माच्या फलाची अपेक्षा न करता, त्याचा आश्रय न घेता, आपल्या विहित कर्माचं कर्मफलम कार्यम कर्म करोति सहा. कार्य म्हणजे कोणतं? कर्तव्य. जे कर्तव्य आहे माझ्यासमोर आत्ता जे कर्तव्य म्हणून उभं आहे, अहो काय करणार, आम्ही वर्षाचे 12 महिने बांधलो गेलो. त्या आमच्या सासूबाई 85 वर्षाच्या, आमचे सासरे 90 वर्षाचे. आता ह्यांना कुठं सोडणार? म्हणजे आम्हाला कुठं बाहेर जायला नको, गरजच नाही आहे, कुठेही जाण्याची गरज नाही आहे. त्याचं कारण असं आहे, हे कर्तव्य कर्म काय देईल जरा वाट पहा. जे काही सांभाळावं लागेल, जे काही करावं लागेल, मुलांकरता काय खास्ता खाव्या लागतील, काय कष्ट करावेत, आज कष्ट करतोय, उद्याचा दिवस ते कसा दाखव, जरा वाट पहा. आम्हाला साईबाबांनी सांगितलं 2च शब्द लक्षात ठेव, श्रद्धा आणि सबुरी, बास, बाकी काही नको. माझ्या बोलण्यावर श्रद्धा ठेवा म्हणतात आणि ते म्हणतात थोडी वाट पहा, मी सांगतो तसं वागत राहा. हे सगळं सोडा, सगळं सोपं, सोप्या शब्दात ज्ञान दिलंय संतांनी आपल्याला. ते म्हणतात हे जे कार्य आहे, हे जे कर्तव्य आहे, कर्म करोति हा, असं कर्तव्य म्हणून जो आपलं कर्म करतो, संन्यासी, तोच संन्यासी आहे. मग तो पांढरे कपडे घालतो का, मग तो फार श्रीमंत आहे म्हणून फार भरजरी कपडे वापरतो का, तो त्याच्याही पेक्षा मोठा अधिकारी आहे म्हणून तो आपल्या जीवनामध्ये मोठमोठ्या ऐश्वर्याचा उपभोग घेतो, जसा असेल तसा, पण तो संन्यासी शब्दाला पात्र आहे. म्हणून संन्यासी च योगीच, तोच कर्मयोगी आहे, कारण तो कर्तव्य कर्म निष्ठेने करतो. योगीच न निरग्निर न चाक्रिया, त्यांनी निष्क्रिय म्हणजे ज्यांनी अग्नीच्या उपासनेच्या विषयी त्याग केलेला आहे, किंवा जो निष्क्रिय आहे, म्हणजे अग्नीची उपासना सोडली म्हणजे संन्यासी झाला का? नाही. ज्यांनी अग्नी उपासना सोडली म्हणून त्याला संन्यासी म्हणू नका. जो अशा वृत्तीने कर्म करतो त्याला संन्यासी म्हणा. म्हणजे संन्यासाची व्याख्या अग्नीच्या जवळ, याचा अर्थ काय थोडक्यात, पूर्वीच्या काळी आपल्याकडे गृहस्थाश्रमाच्या घरामध्ये त्याचा गार्हपत्य अग्नी असे आणि त्या अग्नीची उपासना केली जात असे. आता त्यांनी गृहस्थाश्रम सोडला, वानप्रस्थ सोडला, संन्यास आला, आता कोणत्या अग्नीची उपासना करणार? तो आता अग्नीची उपासना करणारा नाही म्हणजे तो संन्यासी आहे असं समजू नका. आईके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झणी मानी, एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकचिते. हेच म्हणाले ऐक, आता योगी आणि संन्यासी या लोकांच्या मध्ये एकची सिनाने झणी मानी, म्हणाले जर का तू तुझ्या अंतःकरणामध्ये त्या दोघांना वेगळं मानत असशील तर एरवी विचारी जती, जरा विचार करून पहा. एरवी म्हणजे सहज आपला विचार कर असं आपण म्हणतो ना, अरे बघ जरा विचार करून तुलाही पटेल तसं. एरवी विचारी जती जव दोन्ही, जेव्हा या दोन्ही मार्गांचा विचार करशील, तव एकचिते, ते दोन भिन्न नाही आहेत, ते एकच आहेत. सांडीजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू. म्हणाले सांडीजे दुजया नामाचा आभासू, या दोन शब्दांच्या मध्ये वेगळेपण आहे. या आभासाला तू स्वीकारत राहशील तरी योगू तोची संन्यासू. म्हणाले तो जर तू दूर केला असता तुझ्या लक्षात येईल की जो योग आहे तोच संन्यास आहे.
पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोन्ही माझी. म्हणाले ह्या दोघांच्यामध्ये परब्रह्माच्या ठिकाणी अवकाश अवसर भिन्नता काही नाही. जैसे नामाचेनी अनारिसेपणे एक पुरुषाते बोलावणे. आता दृष्टांत दिला व्यवहारामध्ये. म्हणाले आपला लहान मुलगा आहे, घरामध्ये लाडका आहे सगळ्यांचा. कुणी त्याला राजू म्हणतं, कुणी त्याला बेटा म्हणतं, कुणी त्याला बंटी म्हणतं, कुणी त्याला बाळा म्हणतं, कुणी त्याला बंडू म्हणतं. पण त्या सगळ्यांना ज्यांनी जे म्हटलं त्याला तो उत्तर देतो. त्याला माहिती आहे माझ्या आजीचं आवडतं नाव काय आहे, त्याला माहिती आहे माझी आई कोणत्या नावाने बोलवते, त्याला माहिती आहे आजोबा कोणत्या नावाने बोलवतात, वडील कोणत्या नावाने, काका कोणत्या नावाने. पुरुष बदलत नाही म्हणाले, तो मनुष्य बदलत नाही, त्याची नावं बदलतात. म्हणून ते म्हणतात जैसे नामाचेनी अनारिसेपणे, वेगवेगळेपणाने अनारिसेपण. एका पुरुषाते बोलावणे का दोन्ही मार्गी जाणे एकची ठाया. म्हणाले हे दोन्ही मार्ग एका स्थानावर जाऊन पोचतात, एका स्थानाला जाऊन मिळतात. म्हणाले ना तरी एकची उदक सहजे परी सिनाना घटी भरीजे तैसे भिन्नत्व हे जाणीजे योग संन्यासाचे. दृष्टांत दिला. एकाच नदीचं पाणी कशाला आम्ही हरिद्वारला गेलो की गंगा आणतो, कोणी प्लास्टिकच्या कॅनमधून आणतं, कोणी त्या लहानशा बुटकिल्यामध्ये ते झाळून आणतं, तो कोणी काही मोठी मोठी भांडी घेतं त्याच्यामधून आणतं. पण गंगा कुठे बदलली आहे, भांडी बदलली, जल एकच आहे. तसं म्हणाले परिसिनानी घटी भरीजे तैसे भिन्नत्व हे जाणीजे योग संन्यासाचे. तसंच योग आणि संन्यास यातलं वेगळेपण तू अशाच प्रकारे जाण. आईके सकळ संमते जगी अर्जुना गा तोची योगी जो कर्मे करुनी रागी नोहेची फळे. आईके सकळ संमते जगी म्हणाले सर्वांना मान्य असलेला या जगामध्ये योगी कसा असतो, कोण असतो. अर्जुना तोची गा योगी. अर्जुना तोच योगी आहे जो कर्म करतो, फळाची अपेक्षा करत नाही. मला माझ्या मुलाबाळांचं काम करायचं आहे, मला त्यांची कर्तव्य, त्यांचं शिक्षण, माझ्या दृष्टीने ते जास्तीत जास्त चांगले कसे होतील त्याच्याकरता मला जे कर्तव्य करायचं आहे ते करायचं. मुलं मला त्याच्यातून काय देतील, मी करते आहे त्याचं फळ काय मिळणार याचा विचार करायची गरज मला. तो भगवंत बघील ना, त्याच्यावर सोपवून दिलं की तो बघेल ना, त्याच्याकरता मला अट्टहास करायचं काय कारण आहे. आणि म्हणून ते सांगतात की जो कर्मे करूनी रागी, रागी म्हणजे आसक्त, नोहेची फळी, तो फळामध्ये आसक्त नाही आहे. तो मुलांना पण सांगतो की बाबांना तुम्ही चांगला अभ्यास करा, तुम्ही चांगले वागा, चांगल्या मार्गाने चाला, सगळ्या बाजूनी कुठलाही विचार चांगल्या पद्धतीचा करा. जे फळ मिळेल ते मिळेल, आणि जे मिळेल ते जेव्हा ईश्वर देणार आहे तेव्हा ते आपल्या कल्याणाचं आहे हे लक्षात ठेवा. कारण जर त्याच्यावर पूर्ण सोपवलेलं आहे तर तो जे देईल त्यावेळी ते अनुकूल किंवा प्रतिकूल वाटेल, पण ते पुढे जाऊन प्रतिकूल वाटलं तरी अनुकूल ठरणार आहे. आज अनुकूल घडलं तर ते पुढे अधिक अनुकूल करणार आहे. कारण मनुष्याने घेतलेला त्यावेळेचा निर्णय किंवा त्यावेळेचा त्याला मिळालेला तो लाभ कदाचित सुखाचा असेल, कदाचित दुःखाचा असेल. एखाद्याला माणूस खट्टू होतो की एवढ्याशामुळे माझं यश गेलं, भगवंता दिलं असतं तर बरं झालं असतं, पूर्ण नाही मिळालं. पण ते पूर्णसुद्धा मिळालं नाही ह्याचा पण काहीतरी कार्यकारण भाव आपल्याला पुढे लक्षात येतो की अरे त्याच्यातून आपण वृत्तीने बदललो, त्याच्यातून आपण मनाने बदललो, त्याच्यातून आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, अनेक गोष्टी. आणि कशाचं फळ कसं आणि कोणत्या रूपात मिळतं ते परमेश्वर दाखवील. आपण कशाला फळाच्या अपेक्षेने कर्म करावं, त्याच्याकडे सोपवून द्यावं. कर्म त्याच्याच अधिष्ठानाने करावं, फळ त्याच्याच अधिष्ठानावर सोपवून द्यावं. जैसी मही हे उद्भिजे जनी अहमबुद्धी वीण सहजे आणि तेथीची तिये बीजे अपेक्षेना. तरी फार सुंदर दृष्टांत दिला, आपण कुठेही हा दृष्टांत पाहत नाही. म्हणाले या पृथ्वी जशी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती अगदी त्या लहानशा वरई आणि राजगिऱ्यापासून ते अगदी वटवृक्षाच्या सारख्या महान विशाल अशा वृक्षापर्यंत सगळं काही जन्माला येतं. ती जन्माला कशी घालते, अहंकारे विणं, तिला काही त्याचा अभिमान नाही आहे. हे बघा वडाची झाडं केवढी मी फोफावली आहेत, ही बघा हे एवढे एवढेसे जीव, पण ह्यांना मी जगवलं आहे. कारण काही म्हणाले का कोणी, नाही नाही, हां, त्यांना मी जगवलं आहे. म्हणाले तिची नम्रता किती आहे,
सांगे कोंभाची लवलव. त्यांनी असं म्हटलंय की या पृथ्वीचे मार्दव, माऊली म्हणतात की पृथ्वीचं मार्दव, पृथ्वीचं कोळेपण, पृथ्वीचं त्याच्याकरताची जी तिची कर्तव्यनिष्ठा ती कशी आहे, सांगे कोंभाची लवलव. कारण पृथ्वी सगळ्यात कठीण आहे. खडकावर बीज पडलेलं आहे, पण त्या खडकाच्या आत पडलेल्या बीजाला सुद्धा अंकुरित करून, आणि ते तर बाजूलाच सोडा, आम्ही जेव्हा गहू पेरतो, ज्वारी पेरतो, पेरून त्याच्यावर शेतकरी माती पुन्हा पसरून देतो. आता ती बी केवढं, ते फुगलेलं, त्याच्यातून जे अंकुरित होणारं, या सगळ्या प्रक्रियेतून एवढ्या त्या जड मातीतून तो अंकुरवर, केवढं सामर्थ्य आहे त्या अंकुरामध्ये, की त्या मातीला. मग ते म्हणतात की नाही, अंकुरात सामर्थ्य नाही आहे, आम्हाला वाटणाऱ्या कठीण मातीचं ते मार्दव आहे, ते कोमलपण आहे. म्हणून ते म्हणतात की पृथ्वीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. कोंभ त्या पृथ्वीतून जेव्हा फुटून वर येतो तेव्हा कळतं की ही पृथ्वी आम्हाला दिसते तशी दगडगोट्यांची आणि कठोर मातीची नाही आहे, तर ती फार कोमल आहे. आणि म्हणून इतक्या आपला धक्का लागला जोरात तर ते मोडून पडतं, आणि मोडून पडलं तर मरतं, आणि हिची एवढी माती ओलांडून वरती येतं. ते म्हणतात ही पृथ्वी जशी आहे, जनी अहमबुद्धी वीण सहजे, आणि तेथेची तिये बीजे अपेक्षिना. म्हणाले अहमबुद्धी शिवाय त्याला मोठं तर करते, पण मोठं झाल्यावर वृक्षाला फळं लागली तर ती काही म्हणत नाही ती फळं मला दे, माझं पर्सेंटेज काय, कारण तुला मी एवढं लहानाचं मोठं केलं, तू मला काय देणार, ती काहीच म्हणत नाही. ती फळंसुद्धा कोणी काढून नेतो जो त्याची राखण करतो. तैसा अन्वयाचेनी आधारे, जातीचेनी अनुकारे, जे जेणे अवसरे करणे पावे. अन्वयाचे आधारे आमच्या कुलधर्म, कुलपरंपरा, वर्णव्यवस्था याच्या आधाराने, आमच्या जातीचेनी अनुकारे, आमच्याकडे असलेल्या आमच्या व्यवसायाप्रमाणे, त्याच्या व्यवस्थापनाप्रमाणे, जे जेणे अवसरे करणे पावे, त्यांनी त्या त्या कर्माच्या वेळी ते कर्म करणं, म्हणजे त्या वेळी त्या प्रकारचं कर्म, की आता हे कर्म करणं आवश्यक आहे तर तेच केलं पाहिजे, आता दुसऱ्या कर्माचा विचार करून चालणार नाही. ते तैसेची उचित करी, परी साटोपू नोहे शरीरी, आणि बुद्धीही करोनी फळवरी जायची ना. म्हणाले त्याप्रमाणे जो हे सगळं कर्म व्यवस्थित करतो, पण आपल्या ठिकाणी त्या कर्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मी केलं ही कर्तव्य बुद्धी, कारण करणारा कोणी मी आहे, त्याचं कर्तृत्व तो जेव्हा आपल्याकडे घेत नाही आणि त्याची बुद्धी फळापर्यंत पोचतच नाही. त्यांनी शब्द कसा वापरलाय बघा, आणि बुद्धी करोनी फळेवरी जायची ना, तिच्यामध्ये तो विचारच येत नाही, बुद्धी तिकडे जातच नाही. म्हणाले ऐसा तोची संन्यासी, तोच संन्यासी आहे. म्हणून मी आपल्याला म्हटलं ना की मला नेहमी वाटतं की सगळ्या कठोर परीक्षा द्यायच्या कुठे आहेत, गृहस्थाश्रमात. बाकीच्या आश्रमांना इतक्या कठोर परीक्षा द्याव्या लागत नाही. आर्थिक ताणतणावापासून सगळं सुरू होतं, प्रपंचातल्या माणसांपासून सुरू होतं, सगळ्या समस्या शरीरापासून समाजापर्यंत, घरातल्या कामापासून व्यवसायापर्यंत सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणाले ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी, त्याला समज तो संन्यासी आहे असं, तोची भरवसोनी योगीश्वरू. म्हणाले त्याच्या ठिकाणी अर्जुना खात्रीने तो कोण समज, योगीराज आहे असं समज, योगेश्वर आहे असं समज. आपल्या ठिकाणी आपली कर्तव्य योग्य प्रकारे सांभाळत राहिला तर तो साक्षात योगेश्वर आहे असं. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडीन बद्धक, तरी टाकोटाकी आणि एक मांडीची तो. म्हणाले तो काय करतो, त्याला जेव्हा नित्यनैमित्तिक कर्म करणं प्राप्त होतं तेव्हा त्या कर्माला हे कर्म बंधनकारक आहे, ही मी टाकीन असं पण तो म्हणत नाही. पण हे कर्म टाकलं की दुसरं लगेच एका कर्माचा आरंभ होतो. म्हणजे कसं की आता माझ्यावरती प्रसंग येऊन पडला, काय की वाचूनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडीनं बद्धक. हे काय कर्म आहे, हे मला बांधून ठेवणार आहे, हे मला पाप देणार आहे, किंवा माझ्या ठिकाणी अनुचित फल देणार आहे,
असं म्हणून त्यांनी ते कर्म टाकलं तर दुसरं बंधन निर्माण करणारं कर्म उभं राहतं. म्हणाले असं थोडंच आहे की हे कर्म टाकलं तर त्याला त्या ठिकाणी दुसऱ्या कर्माला तोंड द्यावं लागत नाही, द्यावंच लागतं म्हणाले. म्हणून वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडीन बद्धक आहे, मी सोडून देईन, हे मला बंधनात टाकणार आहे, तरी टाको टाकी आणि एक मांडीची तो. पण म्हणाले टाकल्याबरोबर त्याला दुसरं कर्म असं उभं राहतं की जे कर्म करताना पुन्हा हे बद्ध करणारं आहे, बंधनात पाडणारं आहे का, विचार करावा लागतो. ते जैसा क्षाळूनिया लेपू एकू सवेची लावी जे आणेकू तैसेनी आग्रहाचा पायुकू विचंबे वाया. म्हणाले पहिला लेप लावला, आता ब्युटी पार्लरमध्ये गेलं ती विचारते ॲलर्जी आली का, हे लावलंय त्याचं, म्हणतो हो मला आग होते, बरं हा लेप काढून टाक. दुसरा लेप लावते, तिने दुसरा लेप लावला, ते म्हणतो नाही बा ह्याचा तर जास्त त्रास होतोय. ते म्हणाले एक काढून दुसरं स्वीकारलं म्हणून ते उपयोगाला येतं का. आणि आपल्याकडे समर्थांनी चांगलं सांगून ठेवलं, रूप लावण्य अभ्यासिता न ये. म्हणजे रूप आणि लावण्य या दोन गोष्टी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन प्राप्त होतात असं नाही आहे. इथे माऊली सांगतात एक लेप काढला रक्तचंदनाचा, त्याच्यावर दुसरा लावला चंदनाचा, तरी हाही लेप परवडत नाही आणि तोही लेप परवडत नाही. कारण लेप काढला पहिला तरी पुन्हा दुसरा लेप लावलाच आहे. तर म्हणून ते म्हणतात की शेवटी तैसे आग्रहाचे नि पायकू विचंबे वाया. त्यामुळे मग कशा करता आग्रह धरायचा. जे पहिल्यांदा स्वीकारलंय तेच स्वीकारावं ना, जे पहिल्यांदा येऊन पडलंय त्याच्यातूनच बाहेर पडावं ना. त्याच्यातून बाहेर पडायचं आहे म्हणून तिसरं काहीतरी स्वीकारण्यापेक्षा पहिल्यातूनच बाहेर पडावं. म्हणाले इथे गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे. त्याच गृहस्थाश्रमाचं आपण आज 2 तास बोलतोच आहे त्याच्यावर. म्हणाले हे गृहस्थाश्रमाचं ओझं आमच्या डोक्यावर आहेच आहे. ती सगळी कर्तव्य आम्ही काही सोडू शकत नाही, या बंधनाच्या बाहेर आम्ही काही पडू शकत नाही. कपाळी आधीची आहे सहजे की तेची संन्यास सवा ठेवी जे सरीसे पुढे. आता म्हणाले ते टाकण्याकरता संन्यासाचं ओझं डोक्यावर कशाला घ्यायचं. म्हणजे तो आम्हाला नको. या गृहस्थाश्रमातल्या कटकटी इतक्या, आपण म्हटलं ना विविदिशा किंवा पलायनवादानी स्वीकारलेला संन्यास, या गृहस्थाश्रमात कटकटी फार, कमवावं लागतं, घरच्यांना पाहावं लागतं, सांभाळावं लागतं, एवढी करतंय, त्याच्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा, घर सोडून निघून गेलेलं बरं. ते म्हणाले अहो आधी ही ओझी काय कमी होती. आता ह्या ओझ्याच्या कर्तव्याला कंटाळून जर संन्यासाचं ओझं डोक्यावर घेतलं तर असं वाटतं का की तिथे काही ओझं नाही आहे, तिथे काही अडचणी नाही आहेत. एक लेप टाकला म्हणून दुसरा लेप येणारच आहे, काहीतरी ते पुन्हा त्याच्यावरती बंधन येऊन पडणारच आहे. म्हणून अग्निसेवा न सांडिता, म्हणून गृहस्थाश्रम न टाकता, कर्माची रेखा नोलांडिता. आपल्यावर येऊन पडलेलं जे कर्म आहे, फार आमच्या अडचण आहे हो, आमची परिस्थिती फार वाईट आहे हो, सगळ्या बाजूनी आम्ही जखडलो, ठीक आहे, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आणि जो प्रामाणिक प्रयत्न करतो, आपल्याला त्यांची नावं घेता येत नाहीत, पण समाजामध्ये राजकारणामध्ये भरडून निघालेले अनेक लोक असे आहेत की ज्यांची घरच्या घरं बसली आहेत, पण पुढची पिढी जिद्दीने उभी राहिली आहे. आणि ती उभी राहिली आहे तेव्हा त्या पिढीला यश दिसतंय, समाज त्यांना सहाय्य करतोय. आपण पाहतोय समाजामध्ये आपल्या डोळ्यापुढे दिसणारी कुटुंब आहेत की हे सगळं घडू शकतं. त्याचं कारण आहे की परिस्थिती कितीही बिकट होऊ शकते, पण कर्माची लेखा नोलांडिता. आपलं कर्म आहे ते टाकून आपण नाही जायचं. आहे योग सुख स्वभावता आपण पाची. या कर्मयोगाचं सुख आपल्याच ठिकाणी ठेवलंय. त्यामुळे नका म्हणाले कुठे शोधायला जाऊ, ते आपल्याला सांगतात आपण जिथे आहोत तिथेच त्याचं सुख आम्हाला प्राप्त होणार आहे. जी घेतलंय, जे आमच्यावर आम्ही पत्करलंय, जे जन्माने आमच्यावर येऊन पडलंय, आता आपण कर्मयोगाच्या इथे या सगळ्याचा विचार केला की कितीतरी प्रकारांनी ते आमचं म्हणून कर्म झालेलं आहे, ते कर्म आता टाकून आपल्याला जायचं. जे आपलं इतकं व्यवहारात संस्कार झालेले आहेत की आपण बघा, एक आमचं किराणा मालाचं दुकान असतं, जन्मात बदलत नाही. आपली बँक जन्मात, लोक अहो आता इकडे हे अमक्या प्रकारचं नाही, आमचं आपलं आहे ते बरं आहे. कपड्याचं दुकान तेच आहे,
चपला बूट तिथेच, आमचे सोनार तेच. ही वृत्तीच आपली आहे की आपण म्हणतो ह्या बदलून ते कशाला पाहिजे, शेवटी सोनंच घ्यायचं आहे ना, मग आपले आहेत ना सोनार, त्यांच्याचकडे घेऊ. कापड चोपड घ्यायचं, चला आपली दुकानं आहेत इथेच घेऊ. आपलं किराणा मालाचं दुकान आहे, कशाला बदलायचं. जन्मभर पिढ्यानं पिढ्या एकाच दुकानामध्ये किराणा माल आपण घेत राहतो. चाललंय, त्यांचंही दुकान चाललंय, आपलंही चाललंय. म्हणाले हे असंच चालतं आहे, योग सुख स्वभावतः आपणची. हे कर्मयोगाचं सुख आहे म्हणाले. सातत्य ज्याला ठेवलेलं आहे त्या सातत्याचं सुख आहे. सातत्य कळतं. आता टी व्हीवरती आपण मुलाखती पाहतो की जे वारीत जात आहेत, किती लोकांच्या मुलाखती आपण पाहिल्या, केवढ्या आश्चर्यजनक आहेत की पिढ्यानं पिढ्या येत आहेत, त्या पिढ्यांचे इतिहास, त्याच्यातल्या रंजक गोष्टी, पुढच्या पिढ्या येताना काय होत आहे, अनेक गोष्टी आपण पाहिल्या. तर कर्म सातत्य हे त्याला त्याचं फल द्यायला तप आहे. ते तप ज्ञानयुक्त आहे, ते निष्काम आहे, ते द्वंद्वरहित आहे, ते अपेक्षारहित आहे. अनेक गोष्टी आहेत. म्हणून ते सांगतात इथे आपल्याला की आता इथे यम संन्यासमिति प्राहुर्योगम तम विद्धी पांडव नहि संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. आपण पुढच्या वेळी बघू हा विषय.